गौरीने अश्रू पुसत हळू आवाजात म्हटलं, अविनाश, ही तुमची वहिनी ना, त्या मला बाळाला कडेवर सुद्धा घेऊ देत नाहीत. म्हणतात, तू माझ्या बाळाला पाडशील. अविनाश आधीपासूनच त्रस्त होता. त्याने तिरक्या नजरेने गौरीकडे पाहिलं. तिच्या डोळ्यांत, तिच्या हालचालीत अजूनही हद्दीपलीकडचं बालपण दिसत होतं. 2 वेण्या घातलेल्या, ती अगदी एखाद्या लहान मुलीसारखी बोलत होती. अविनाशला आपल्या वडिलांवर आधीपासूनच राग होता. त्यांनी त्याच्यापेक्षा तब्बल 10 वर्षांनी लहान मुलीशी त्याचं लग्न लावून दिलं होतं आणि त्याला एका विचित्र नात्यात अडकवलं होतं. तो स्वतः 28 वर्षांचा होता, तर गौरी त्याच्यापेक्षा पूर्ण 10 वर्षांनी लहान. उंचीने ती मोठी दिसत असली तरी तिचे विचार मात्र अजूनही लहान मुलांसारखे होते. तिला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य कळत नव्हतं. अविनाशला नेहमी समजूतदार, परिपक्व मुली आवडत असत. पण गौरी तितकीच बेफिकीर, निरागस आणि अज्ञान होते. जरी ती 18 वर्षांची असली तरी ती पूर्ण बालिश होती. त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालं होतं. पण सत्य हे होतं की गौरीला पाहून अविनाशच्या मनात कोणतीही वैवाहिक भावना जागृत होत नव्हती. जेव्हा कधी तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा ती घाबरून रडू लागायची. अविनाश आणि त्याचा भाऊ सूरज या दोघांचं लग्न एकाच वेळी झालं होतं. सूरजची पत्नी स्वरा आता एका गोंडस मुलाची आईही झाली होती. पण अविनाश अजूनही गौरीच्या जवळ जाण्यासाठी तळमळत होता. आणि आज तर गौरी हट्टाने स्वराच्या बाळाला कडेवर घेण्याचा प्रयत्न करत होती. कदाचित याच कारणामुळे स्वराने तिला मनाई केली असावी. कारण या अज्ञानी मुलीचा काय भरवसा, कधी खरंच बाळाला हातातून सोडून देईल सांगता येत नव्हतं. गौरी आता अविनाशसमोर तक्रार करत उभी होती आणि डोळ्यांतून अश्रू ढाळत होती. अविनाशने तिच्याकडे एक कठोर कटाक्ष टाकला आणि काहीही न बोलता पुन्हा आपल्या लॅपटॉपमध्ये गुंतून गेला. गौरी पुन्हा हट्टाने म्हणाली, अविनाश, मला माझं स्वतःचं बाळ हवंय. तू मला बाळ आणून दे ना. तिची ही मागणी ऐकून अविनाश थोडा चक्रावला. त्याने विस्फारलेल्या नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, गौरी, बाळं काही एखाद्या वस्तूप्रमाणे दुकानात मिळत नाहीत, समजलं तुला? मग तो चिडलेल्या स्वरात म्हणाला, बाजूला हो, मला काम करू दे. पण अविनाशच्या या कठोर वागण्याचाही गौरीवर काही परिणाम झाला नाही. ती पुन्हा लहान मुलीसारखी म्हणाली, मला काही माहीत नाही, मला बाळ हवंय. माझ्यासोबत हॉस्पिटलला चला ना. स्वरावहिनीही तिथूनच बाळ घेऊन आली आहे. मलाही हॉस्पिटलमधून बाळ आणायची आहे. अविनाशने चिडून आपला लॅपटॉप बंद केला. त्याला समजत नव्हतं की या बावळट मुलीला कसं समजावायचं की रुग्णालयात बाळं विकत मिळत नाहीत. त्याने तिच्या चेहऱ्याकडे काही क्षण निरखून पाहिलं आणि विचारलं, तुला खरंच बाळ हवंय का? गौरीने क्षणाचाही विचार न करता लगेच उत्तर दिलं, हो, पण 2 हवीत. ती 2 बोटं दाखवत म्हणाली, मग मीही स्वरावहिनीला माझं बाळ देणार नाही. तिच्या त्या निरागस अज्ञानावर अविनाशच्या ओठांवर हलकसं हसू उमटलं. तो म्हणाला, अच्छा, माझ्या राणीला 2 बाळं हवीत? गौरीने लगेच मांडो लावली, हो, 2. अविनाश हळूहळू तिच्याजवळ आला आणि तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला, पण बाळ मिळवण्यासाठी खूप काही सहन करावं लागतं. इतक्या सहजासहजी बाळ मिळत नाही. तू ते सर्व सहन करशील का? यावर गौरीने निष्पापपणे उत्तर दिलं, हो, मी सगळं सहन करायला तयार आहे, फक्त मला बाळ हवंय. अविनाशने पुन्हा विचारलं, आरडाओरडा तर करणार नाहीस ना? गौरी निरागसपणे म्हणाली, मी का आरडेन? तो पुन्हा म्हणाला, गोंधळ घालणार नाहीस ना? यावर गौरी हसत म्हणाली, नाही, मी तर खूप आनंदी होईन. माझ्याकडे माझी स्वतःची बाळं असतील. तिच्या डोळ्यात त्या क्षणी एक निरागस स्वप्न चमकत होतं. अविनाश हळू आवाजात म्हणाला, बघ, थोडंसं दुखेल, अगदी थोडंसं, आणि मग तुला आपलं बाळ मिळेल. हे ऐकताच गौरीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. ती लगेच म्हणाली, ठीक आहे, मी डोळे मिटून सहन करीन. जेव्हा अविनाशने गौरीला बाळासाठी इतकं व्याकुळ पाहिलं तेव्हा त्याने मनोमन देवाचे आभार मानले आणि म्हणाला, ठीक आहे, चल माझ्यासोबत, आज मी तुला नक्की बाळ देईन. त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला. त्या रात्रीची तो कित्येक दिवसांपासून वाट बघत होता. तो गौरीला कपाटाजवळ घेऊन गेला. कपाटातून एक नवीन नाईटगाऊन काढून तिच्या हातात दिला आणि म्हणाला, जा, हे घालून ये. मग तिच्या हातातला टेडीबेअर घेऊन त्याने बाजूला ठेवला. गौरीने काही क्षण नाईटगाऊनकडे गोंधळलेल्या नजरेने पाहिलं.
जणू काही ती त्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. मग निरागस डोळे वर करून विचारलं, हे घातलं की बाळ मिळतं का? तिच्या त्या अज्ञानाने भरलेल्या प्रश्नाने अविनाश पूर्णपणे वैतागला. 1 वर्षापासून तो तिचं बालिशपण, तिची निरागसता आणि अज्ञान सहन करत होता. त्याने स्वतःला सावरत कठोर स्वरात विचारलं, गौरी, तुला बाळ हवंय ना? गौरीने शांतपणे मान हलवली. हो. मग मी सांगतो ते कर, कोणताही प्रश्न न विचारता. त्याच्या बदललेल्या स्वराने गौरी गप्प झाली. ती काहीही न बोलता नाईट गाऊन घेऊन बाथरूममध्ये निघून गेली. थोड्या वेळाने जेव्हा ती परत खोलीत आली तेव्हा अविनाश काही क्षण तिला पाहतच राहिला. पहिल्यांदाच त्याला जाणवलं जणू त्याच्यासमोर एखादी अप्सराच उभी आहे. त्या नाईट गाऊनमध्ये ती अत्यंत सुंदर आणि वेगळी दिसत होती. इतकी की अविनाशच्या आत दडलेल्या भावना हळूहळू जाग्या होऊ लागल्या. पण गौरी मात्र आतून प्रचंड घाबरलेली होती. तिने दोन्ही हातांनी नाईट गाऊनचा गळा घट्ट पकडून ठेवला होता, जणू स्वतःलाच झाकून घेत होती. अविनाश हळूहळू तिच्याजवळ आला. त्याने तिच्या चेहऱ्याकडे काही क्षण पाहिलं आणि मग तिच्या दोन्ही वेण्या अलगद सोडल्या. तिचे लांब दाट केस खांद्यांवर पसरताच अविनाशचं हृदय आणखी जोराने धडधडू लागलं. गौरी अजूनही गाऊनचा गळा पकडून उभी होती. अविनाशने अलगद तिचा हात खाली केला, पण तिच्या डोळ्यात दडलेली भीती पाहून तो क्षणभर थांबला. पुन्हा ती रडू लागेल की काय, किंवा त्याला नाकारेल की काय, या विचाराने तो स्वतःही अस्वस्थ झाला. पुढच्याच क्षणी त्याने गौरीला आपल्या मिठीत ओढून घेतलं. जणू त्याच्या आतली अनेक दिवसांची तळमळ त्या मिठीत शांत होत होती. तो हळूहळू तिच्याजवळ हरवू लागला, स्वतःच्या भावनांवरचा ताबा गमावू लागला. पण गौरीसाठी हे सगळंच अत्यंत गुंतागुंतीचं होतं. अचानक तिचा पोटात दुखू लागलं आणि ती घाबरून मागे सरकली. तिची ही नाटकं पाहून अविनाशला पुन्हा राग आला. गौरी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, अविनाश, माझ्या पोटात दुखतंय. स्वरावहिनीलाही असंच झालं असेल ना? मलाही रुग्णालयात घेऊन चल, बाळ येणार आहे. हे ऐकताच अविनाशचा संयम सुटला. त्याने तिचा हात पकडून तिला बिछाण्यावर बसवलं आणि कठोर आवाजात म्हणाला, फक्त किस केल्याने बाळ होत नाही, समजलं? त्यासाठी खूप काही सहन करावं लागतं. तेव्हा कुठे एक छोटंसं निरागस बाळ आपल्या हातात येतं. तुला बाळ हवंय ना? गौलीचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. वेळ न घालवता अविनाशने आपला शर्ट काढून टाकला. 1 वर्षापासून तो तिचा बालिशपणा, तिचं अज्ञान आणि तिच्याशी असलेलं अंतर सहन करत होता. पण आज तो आपल्या भावनांच्या पुरात वाहून जायला तयार झाला होता. गौरी काही समजून घेण्याआधीच अविनाश अगदी तिच्याजवळ आला. त्याने तिच्या बोटात आपली बोटं गुंफली. आणि त्या क्षणी गौरीची भीती शिगेला पोहोचली. तिचा श्वास वेगाने चालू लागला, हृदय जोरजोराने धडधडू लागलं आणि संपूर्ण खोलीत एक विचित्र बेचैनी पसरली होती. गौरीला लहानपणापासूनच लहान मुलांबद्दल प्रचंड प्रेम होतं. रस्त्यावर एखादी छोटी छोटी मुलं खेळताना दिसली की ती त्यांना उचलून थेट घरी घेऊन जायची आणि मग तासनतास त्यांच्यासोबत खेळत बसायची. तिची आई मात्र तिच्या या सवयीने कायम त्रस्त असायची. अनेकदा त्या वैतागून म्हणायच्या, गौरी, मी तुझ्या या सवयीला पूर्ण कंटाळले आहे. तू परिसरातली मुलं कोणालाही न सांगता घरी घेऊन येतेस आणि मग त्यांचे आईवडील दारात येऊन विचारतात, आमची मुलं कुठे गेलीत? शेवटी तुला नक्की काय हवं आहे? तेव्हा गौरी मोठ्या निरागसपणे आणि धिटाईने उत्तर द्यायची, आई, मला बाळ हवंय. हे ऐकताच तिच्या आईचे डोळे आश्चर्याने मोठे होत आणि ती रागाने म्हणायची, तू काय वेडी झालीयस का? तुला जराही अक्कल आहे की नाही? पण गौरी लगेच आपली निरागस युक्ती पुढे करायची, आई, त्या आनंदी मावशी आहेत ना, त्या पण तुझ्याच वयाच्या आहेत आणि 4 वर्षापूर्वी त्या देवाकडून बाळ घेऊन आल्या ना. तूही रुग्णालयात चल ना, मलाही एक छोटंसं बाळ आणून दे. हे ऐकून तिची आई कपाळावर हात मारत म्हणायची, हे देवा, मी तर तुझ्यापुढे हार मानली रे बाबा. खरंच तुझा मेंदू बिघडला आहे का? रुग्णालयात जाऊन अशी बाळं मिळत नसतात. गौरी मग डोकं खाजवत काही क्षण विचार करायची आणि पूर्ण विश्वासाने म्हणायची, मिळतात ना, मी आनंदी मावशींना विचारलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, रुग्णालयात जा, बाळ मिळेल. आई, प्लीज ना, मला पण बाळ आणून द्या, शपथ. मग मी परिसरातली मुलं घरी आणणार नाही, मी माझ्या बाळालाच खेळवीन. यावर तिच्या आईने दीर्घ श्वास घेत त्रसलेल्या स्वरात उत्तर दिलं, असं करते, तुझं लग्न लावून देते, मग देवाकडून जितकी हवी तितकी बाळं घे. माझं आता काय वय राहिले आहे का तुला बाळ आणून द्यायला? खरं तर गौरी अभ्यासात फारशी हुशार नव्हती. ती कसेबसे वर्गात पास होत. ती वयाने जरी मोठी होत असली तरी ती लहान मुलांसारखीच वागायची. ती आपल्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. तिची आई समजायची की देवाने गौरीला कमी बुद्धी दिलीये.
शाळेत फारसे डोकं चालत नसल्यामुळे पुढे तिला शाळा सोडावी लागली. तिच्या खोलीत खेळण्याचा अक्षरशः ढीग होता. टेडी बेअर, बाहुल्या, रंगीबेरंगी खेळणी. तिचे वडील दुबईहून परतताना तिच्यासाठी आवर्जून नवीन खेळण्याची वस्तू आणायचे. तिचे वडील दुबईत नोकरी करत असत. प्रत्येक वेळी परतताना ते तिच्यासाठी नवीन खेळणी घेऊन यायचे. पण गौरीला खेळण्यांपेक्षा लहान मुलं जास्त आवडायची. ती आपली खेळणीही परिसरातल्या मुलांना देऊन टाकायची आणि मग त्यांच्यासोबत तासनतास खेळत बसायची. परिसरात कुठेही एखाद्या घरी बाळ जन्माला आलं की गौरी धावतच तिथे पोचायची. त्या छोट्याशा बाळाला मांडीवर घेऊन ती तासनतास त्याच्याकडे पाहत बसायची. त्याचे नाजूक हात, छोटे पाय, निरागस चेहरा, ती अगदी हरवून त्याच्याकडे पाहत राहायची. अगदी त्याच दिवसात सूरजच्या सासरच्या मंडळींनी स्पष्ट सांगितलं होतं की ते विवाहासाठी अधिक वाट पाहू शकत नाहीत. त्यावेळी लग्न फक्त सूरजचं ठरवलं होतं आणि अविनाशला मुली बघायचं काम चालू होतं. पण जेव्हा अविनाशच्या वडिलांना समजलं की गौरीचे वडील दुबईहून परतले आहेत, तेव्हा ते त्यांना भेटण्यासाठी वारंवार त्यांच्या घरी जाऊ लागले. ते खास मित्र होते. प्रत्येक भेटीत दोघांमध्ये लांब चर्चा व्हायची. यावेळी मात्र त्यांनी गौरीच्या वडिलांना काहीसे अधिक चिंताग्रस्त पाहिलं आणि विचारलं, "काय झालं मित्रा? काही काळजी आहे का?" यावर गौरीच्या वडिलांनी थकलेल्या स्वरात उत्तर दिलं, "आता वय झालं आहे. सगळं एकट्याने सांभाळणं कठीण जातं. दुबईत काम करून रूमवर परतलो की स्वतःच जेवण बनवावं लागतं. विचार करतो पत्नीला सोबत दुबईला घेऊन जावं, पण मुलीची अडचण आहे. ज्या कंपनीत मी काम करतो तिथे पत्नीला नेण्याची परवानगी आहे, पण मुलांना नाही. तुला तर माहीतच आहे, माझी गौरी शरीराने वयाने मोठी होत असली तरी तिला जगाचं आकलन नाही. मला गौरीलाही सोबत न्यावंसं वाटतं, पण ते याच कारणांमुळे शक्य नाही. बस ह्याच गोष्टीची चिंता लागली आहे." हे ऐकून अविनाशच्या वडिलांनी काही क्षण विचार केला आणि मग गंभीर स्वरात म्हणाले, "तू असं कर, गौरीचं लग्न माझा मुलगा अविनाशशी करून टाक." हे ऐकताच गौरीचे वडील काही क्षण शांत झाले. मग हळू आवाजात म्हणाले, "ती अजून खूप लहान आहे, फक्त 18 वर्षांची. शिवाय आमची एकुलती एक मुलगी आहे. अजूनही तिच्यात खूप बालपण आहे. जगाची समजही तिला फारशी नाही. मला वाटत नाही की ती लग्नासारखी मोठी जबाबदारी सांभाळू शकेल." यावर अविनाशच्या वडिलांनी त्यांना धीर देत उत्तर दिलं, "तू अजिबात चिंता करू नकोस. मी तुझ्या मुलीला माझ्या मुलीसारखं जपेन. तिला कधी आईवडिलांची उणीव जाणू देणार नाही. आणि खरं सांगायचं तर हे नातं मी यासाठीही करू इच्छितो की समाजातल्या लोकांची तोंडं बंद राहतील. कोणीही तुझ्या मुलीकडे बोट दाखवायची हिंमत करणार नाही." मग ते पुढे म्हणाले, "अविनाशची काळजी करू नकोस. मी स्वतः त्याला समजावून सांगेन. तो गौरीला कधी त्रास देणार नाही." त्यावेळी अविनाशचं वय 28 होतं. त्याच्या मनातही संसाराची इच्छा होती. आयुष्यात एखादी सहचारिणी असावी अशी एक हळवी पोकळी होती. जेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला गौरीचा फोटो दाखवला तेव्हा तो काही क्षण त्या छायाचित्रातच हरवून गेला. तो फोटो एका लग्न समारंभातील होता. गौरीने सुंदर घागरा घातला होता. तिचे केस मोकळे सोडलेले होते. चेहऱ्यावर हलकासा मेकअप होता आणि डोळ्यात एक विलक्षण निरागस चमक होती. ती कोणत्याही प्रकारे 18 वर्षांची वाटत नव्हती. उलट आपल्या वयापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी, शांत आणि समजूतदार भासत होती. आणि तेच छायाचित्र थेट अविनाशच्या मनात उतरलं. त्याने फारसा विचार न करता सांगितलं की त्यांना या लग्नासाठी काही हरकत नाही. अविनाशला हेही माहीत होतं की गौरीचे आईवडील लवकरच पुन्हा दुबईला जाणार आहेत. त्यामुळे लग्नात उशीर करणं शक्य नव्हतं. म्हणून त्याच दिवशी सूरजसोबत त्याचेही लग्नाची तारीख ठरवण्यात आली. अविनाशच्या मनात मात्र एक इच्छा सतत होती. लग्नाआधी एकदा तरी गौरीला भेटावं, तिला समोरून पाहावं, तिच्याशी 2 शब्द बोलावेत. पण ते शक्य नव्हतं. एकदा धाडस करून त्याने आपल्या आईला सांगितलंही, "मला गौरीला एकदा भेटायचं आहे." पण आईने स्पष्ट नकार दिला. त्या म्हणाल्या, "पहिली भेट लग्नाच्या दिवशीच चांगली दिसते. अजून फक्त 1 महिना उरलाय आणि लोकांना कळलं की आमच्या मुलाला चैन पडत नाही आणि तो आपल्या होणाऱ्या बायकोला भेटण्यासाठी बेचैन झालाय तर किती वाईट दिसेल." आईच्या या बोलण्याने अविनाशला आतून लाज वाटली आणि तो शांत झाला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की त्याची होणारी पत्नी इतकी निरागस, अज्ञानी आणि बालिश निघेल. विवाहाच्या दिवशी पाठवणीच्या वेळी गौरी खूप रडली होती. तिचे अश्रू जणू थांबण्याचं नावच घेत नव्हते. तिच्या डोळ्यात भीती होती. एका अनोळखी भविष्याची भीती, नवीन घराची भीती आणि आपल्या आईवडिलांपासून दूर जाण्याची वेदना. आणि मग आली विवाहाची पहिली रात्र.
जेव्हा अविनाश खोलीत दाखल झाला तेव्हा त्याच्या मनात भावनांचा अक्षरशः पूर उसळत होता. त्याने त्या रात्रीबद्दल कितीतरी स्वप्न पाहिली होती. त्याला वाटलं होतं की गौरी लाजत बिछाण्यावर बसलेली असेल, त्याची वाट पाहत असेल, डोळ्यात संकोच असेल, चेहऱ्यावर हलकीशी लाज असेल. पण खोलीतलं दृश्य पाहून तो पूर्णपणे थक्क झाला. गौरी बेचैनपणे पूर्ण खोलीत इकडून तिकडे फिरत होती. कधी ती बिछाण्याखाली वाकून काहीतरी शोधत होती, तर कधी कपाट उघडून आत लक्षपूर्वक पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच घाई आणि अस्वस्थता दिसत होती. अविनाशने आत येताच दरवाजा बंद केला आणि आश्चर्याने विचारलं, "तू काय शोधतीयस?" यावर गौरीने पूर्ण निरागसतेने उत्तर दिलं, "माझा टेडी बेअर. आई म्हणाली होती की सासरी माझ्या खोलीत माझा टेडी असेल, पण इथे तर कुठेच दिसत नाही." हे ऐकून काही क्षण तो तिच्याकडे फक्त अविश्वासाने पाहत राहिला. ती इतकी अस्वस्थ झाली होती की जणू तिचा टेडी मिळाला नाही तर ती रडायलाच चालू करेल. अविनाशने थोड्या आश्चर्याने विचारलं, "आज रात्री तुला टॅडीचं काय करायचं आहे?" हे ऐकताच गौरी हलक्याशा चिडचिडीतपणे डोकं खाजवत म्हणाली, "मला माझ्या टॅडीशिवाय झोप येत नाही. मी कधीच त्याच्याशिवाय झोपत नाही. आणि हे कपडेही काढायचेत, खूप टोचत आहेत." तिचं बोलणं ऐकून अविनाश अधिकच गोंधळला. त्याने हळू आवाजात सांगितलं, "अजून तर मी तुला मन भरून पाहिलंही नाही, तुझ्याशी व्यवस्थित बोललोही नाही." मग गौरी अगदी सहजपणे म्हणाली, "काय बोलायचं आहे? मला जेव्हा झोप येते तेव्हा मला काहीच सुचत नाही. आता मला खूप झोप येते आहे. मला फक्त झोपायचंय. तू माझा टेडी आणून दे ना." तिच्या डोळ्यांवरून स्पष्ट दिसत होतं की तिला खरंच खूप झोप आली होती. तिच्या पापण्या जड झाल्या होत्या आणि आवाजात अगदी लहान मुलांसारखा हट्ट होता. नवऱ्याला आवजावं घालण्याऐवजी ती अरेतुरीची भाषा करत होती. अविनाशला तिच्या हरकती अत्यंत विचित्र वाटत होत्या. विवाहानंतर सामान्यतः मुली लाजतात, संकोच करतात, घाबरतात, पण गौरीमध्ये तसं काहीच नव्हतं. न तिच्या चेहऱ्यावर पहिल्या रात्रीचा संकोच होता, न नात्याची जाणीव, न कोणतीही घबराट. ती पूर्णपणे आपल्या बालिश सवयींमध्ये आणि विचारांमध्ये अडकून गेलेली होती. अविनाशच्या मनात एक विचित्र बेचैनी निर्माण झाली. तो काहीही न बोलता त्वरित खोलीबाहेर पडला. त्याचे आईवडील अजूनही हॉलमध्ये बसून बोलत होते. अविनाश आपल्या आईजवळ गेला आणि त्रस्त स्वरात म्हणाला, "आई, ही असली कसली मुलगी आहे?" आईने आश्चर्याने विचारलं, "काय झालं बेटा?" अविनाश वैतागून म्हणाला, "आई, ती थोडी विचित्र बोलते आहे. म्हणते, मला झोपायचंय, मला टेडी हवा आहे, टेडीशिवाय झोपणार नाही म्हणते. हे सगळं मला खूप विचित्र वाटते." अविनाशचं बोलणं ऐकून त्याची आई हरकेच हसली आणि म्हणाली, "अरे, यात विचित्र काय आहे? ती आपल्या आईवडिलांची फार लाडकी आहे. शिवाय एकुलती एक मुलगी आहे. तिला लहानपणापासून खेळण्यांमध्ये आणि मुलांमध्ये रमायची सवय आहे. हळूहळू सगळं ठीक होईल. तू फक्त संयम ठेव आणि तिला समजून घेण्याचा प्रयत्न कर. शेवटी ती वयानेही खूप लहान आहे. तुझ्यापेक्षा पूर्ण 10 वर्षांनी लहान आहे. त्यासोबतच ती थोडी बालिश आहे." हे ऐकताच अविनाशचे प्राणच कासावीस झाले. तो जवळजवळ घाबरत म्हणाला, "काय म्हणतेस तू?" त्या क्षणी त्याला जाणवलं की तो न कळत किती मोठ्या गुंत्यात अडकला आहे. त्याने भरल्या आवाजात विचारलं, "तुझा अर्थ ती फक्त 17-18 वर्षांची आहे?" आईने शांत स्वरात उत्तर दिलं, "हो बेटा." अविनाश अजूनही अविश्वासाने म्हणाला, "पण दिसायला तर ती अजिबात तशी वाटत नाही." यावर आईने दीर्घ श्वास घेत उत्तर दिलं, "वय तर एवढाच आहे, फक्त तिच्यात अजून खूप बालिशपणा आहे. बहुतेक वेळ ती लहान मुलांसोबतच खेळत राहिली आहे. अजून तिला जगाची पूर्ण समज आलेली नाही, म्हणून तुला तिला थोडा वेळ द्यावा लागेल. तिच्या वडिलांचे आपल्यावर फार उपकार आहेत. हे घर घेताना, तुझ्या वडिलांचा व्यवसाय उभा करताना त्यांनी आपल्याला खूप मदत केली आहे. आज आपण जे काही आहोत ते फक्त त्यांच्यामुळे आहोत." हे ऐकताच अविनाश तिथेच सोफ्यावर बसला आणि डोकं धरून विचार करत राहिला. त्याने आजच्या रात्रीबद्दल कितीतरी स्वप्न रंगवली होती, कितीतरी अपेक्षा मनात साठवल्या होत्या, पण वास्तव त्याच्या कल्पनांपेक्षा पूर्ण वेगळं निघालं होतं. त्याच्यासमोर जी मुलगी होती ती अत्यंत निरागस, अज्ञानी आणि प्रत्येक गोष्टीपासून अनभिज्ञ होती. अविनाशची आई त्याच्या जवळ येऊन बसली आणि प्रेमाने म्हणाली, "बेटा, एवढा त्रास करून घेऊ नकोस." तेव्हा अविनाशच्या मनातला दाबलेला राग आणि गोंधळ अखेर बाहेर आला. तो म्हणाला, "आई, तुम्ही मला आधीच सांगायला हवं होतं. मी अशा मुलीसोबत आयुष्य कसं घालवू? तुला माहिती आहे ना, मला समजदार प्रौढ मुली आवडतात आणि ही तर अगदीच बेफिकीर आणि बालिश वाटते आहे."
त्यासाठी बळीचा बकरा मलाच का बनवलं? सूरजसोबत लावायचे होते ना तिचे लग्न. परंतु अविनाश समजून गेला, आता पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही. ताटात जे वाढलं आहे ते इच्छा नसतानाही आवडीने खावं लागेल. थोड्या वेळाने तो पुन्हा खोलीत परतला. खोलीत येताच त्याने पाहिलं की गौरी आपली ओढणी काढण्याचा प्रयत्न करत होती, पण ती ब्लाऊजला पिनांनी जोडलेली होती. तिच्या केसांमध्येही अनेक पिना अडकल्या होत्या, ज्या ती घाबरून आणि चिडून काढण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला काहीच समजत नव्हतं की सुरुवात कुठून करावी. तिने आयुष्यात कधी एवढा जड आणि सजवलेला पोशाख घातला नव्हता, त्यामुळे ती अजूनच अडकून जात होती. गौरीला त्या अवस्थेत पाहून अविनाशचा आवाज आपोआप मवाळ झाला. तो हलक्या आवाजात म्हणाला, थांब, मी काढतो. त्याने दरवाजा बंद केला आणि आतून कडी लावली. मग तो हळूहळू ड्रेसिंग टेबलजवळ आला आणि काळजीपूर्वक तिची ओढणी काढू लागला. त्या क्षणी ती इतकी सुंदर दिसत होती की अविनाशचं मन पुन्हा तिच्याकडे ओढलं जात होतं. तिच्या चेहऱ्यावरची निरागसता, मोठे डोळे आणि निष्पाप भाव त्याच्या मनात दडलेल्या भावना पुन्हा जागे करत होते. पण गौरी त्याच्या या भावनांपासून पूर्णपणे अनभिज्ञ होती. अविनाशने ओढणी बाजूला ठेवली आणि मग तिचे दागिने उतरवू लागला. जसजसा तो तिच्या जवळ येत होता तसतसं त्याच्यासाठी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण होत चाललं होतं. दागिने काढल्यानंतर तो स्वतःला आवरू शकला नाही आणि भावनांच्या भरात त्याने अलगद गौरीच्या मानेवर आपले ओठ टेकवले. त्याच क्षणी गौरी अक्षरशः दचकली. ती घाबरून त्वरित मागे सरकली आणि अविनाशच्या छातीवर हात ठेवून त्याला दूर ढकललं. अविनाश या प्रतिक्रियेसाठी अजिबात तयार नव्हता. गौरी त्याच्याकडे रागाने आणि आश्चर्याने पाहत मोठ्या आवाजात म्हणाली, हा काय उर्मटपणा आहे? अविनाश काही समजून घेईपर्यंतच तिचा राग आणखी वाढला. ती ओरडून म्हणाली, उर्मट, तुझी हिंमत कशी झाली माझ्याशी असे घाणेरडे हरकत करण्याची? थांब, मी आत्ताच आईकडे तुझी तक्रार करते. हे म्हणत ती वेगाने दाराकडे जाऊ लागली, जणू आत्ताच बाहेर जाऊन सगळ्यांसमोर त्याची तक्रार करणार होती. ती दार उघडण्याआधीच अविनाशने पुढे होत तिचा हात पकडला आणि तिला थांबवलं. त्याच्या चेहऱ्यावर राग, आश्चर्य आणि हतबलता तिन्ही भाव एकाच वेळी उमटले होते. त्याने दाबलेल्या पण कठोर स्वरात सांगितलं, हे सगळं आईकडे सांगायचं नाही. इथे बस, मी तुला काहीतरी समजावतो. अविनाशला वाटलं की कदाचित गौरीला पतीपत्नीच्या नात्याचं गांभीर्य, त्यातील भावना आणि जवळीक अजिबात समजत नाही. त्याने मनाशी ठरवलं की तो तिला शांतपणे आणि हळूहळू सर्व समजावून सांगेल. पण गौरीने त्याचं काहीच ऐकलं नाही. तिने झटकन आपला हात सोडवला आणि चिडून म्हणाली, मला झोप येत आहे, मला कोणाचं काही ऐकायचं नाही, मला आत्ताच माझा टेडी आणून दे. तिच्या आवाजात लहान मुलीसारखा हट्ट होता आणि डोळ्यात झोपेचा प्रचंड थकवा. त्या क्षणी अविनाशला जाणवलं जणू त्याच्या सगळ्या अपेक्षा एकामागोमाग एक कोसळत आहेत. त्याचं मन झालं की त्या मुलीचं डोकंच धरून आपल्याच डोक्यात मारावं. गौरीच्या निरागस पण बालिश हरकतींनी त्याची पूर्ण रात्र उद्ध्वस्त केली होती. तो पूर्णपणे थकला होता, गोंधळलेला होता आणि आतून रागाने भरून गेला होता. अखेरीस रात्री साधारण 12च्या सुमारास तो शांतपणे घराबाहेर पडला. त्याने गाडी सुरू केली आणि शहरात एखादं उघडं गिफ्टचं दुकान शोधू लागला. शहर जवळजवळ झोपलं होतं, रस्ते सुनसान पडले होते आणि त्याचं मन अधिकच जड होत चाललं होतं. शेवटी त्याला एक दुकान दिसलं जे बंद होण्याच्या तयारीत होतं. तो घाईघाईने तिथे गेला आणि एक मोठा टेडीबिअर विकत घेतला. मग तो थेट घरी परतला. टेडी पाहताच गौरीच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. तिने क्षणाचाही विलंब न करता तो आपल्या छातीशी घट्ट कवटाळला आणि काही क्षणातच लहान मुलीसारखी त्याला मिठी मारून शांत झोपून गेली. अविनाश मात्र बराच वेळ तिच्याकडे नुसता पाहत राहिला. तिच्या चेहऱ्यावर निरागस झोप होती, पण त्याच्या डोळ्यात थकवा, मनात पोकळी आणि हृदयात एक विचित्र वेदना दाटून आली होती. दुसऱ्या दिवशी रिसेप्शनचा दिवस होता, पण परिस्थिती जराही सुधारलेली नव्हती. गौरी त्या जड आणि चमकदार ड्रेसमध्ये अत्यंत अस्वस्थ वाटत होती आणि अविनाशचा मूड आधीच खराब झाला होता. एकीकडे त्याची पत्नी अतिशय सुंदर दिसत होती. रिसेप्शनला आलेले लोक त्याच्या सौंदर्याची प्रशंसा करत होते, तिच्याकडे पुन्हा पुन्हा वळून पाहत होते. पण दुसरीकडे त्या सुंदर चेहऱ्यामागे बसलेल्या मुलीला अविनाशच्या भावना, त्याच्या अपेक्षा आणि त्याच्या मनात सुरू असलेल्या संघर्षाचा जरासुद्धा अंदाज नव्हता. खोलीत येताच गौरीने चिडलेल्या स्वरात सांगितलं, लवकर माझी ओढणी आणि दागिने काढ, मला खूप गुदमरल्यासारखं होतंय. अविनाश फक्त तिच्याकडे पाहत राहिला. आज तो आधीच रागात आणि तणावात होता. कालची संपूर्ण रात्र त्याच्यासाठी वेदनादायक गेली होती.
त्याच्या मनात अनेक भावना साचल्या होत्या. म्हणूनच त्याने स्पष्ट नकार दिला. तो रूक्ष स्वरात म्हणाला, तुझी कामं तू स्वतः कर. तुला कुठे माझ्या भावनांचं भान आहे? कालची पूर्ण रात्र तू एकटीच झोपलीस. मी किती काय विचार करून ठेवले होते. असंही नसतं. कोणतीही मुलगी एवढी बावळट नसते जितकी तू आहेस. रागात बोललेले ते शब्द गौरीच्या हृदयाला थेट जाऊन भिडले. तिचे डोळे लगेच पाणावले. तिने खूप कष्टाने स्वतःची ओढणी काढली. मग एक एक करून दागिने उतरवू लागली. पण ती इतकी दुखावली गेली होती की चिडून तिने ते दागिने तसेच ड्रेसिंग टेबलवर आपटाण्यासारखे टाकून दिले. ते पाहताच अविनाश आणखी कडक स्वरात म्हणाला, हे उचल, व्यवस्थित गुंडाळून लॉकरमध्ये ठेव आणि कपाट लॉक कर. हे ऐकताच गौरीचा संयम सुटला. ती फुटफुटून रडू लागली. थरथरत्या आवाजात ती म्हणाली, मी तुझी तक्रार करीन, बघून ठेव. मग हुंदके देत ती पुढे म्हणाली, आई म्हणाली होती की तुझा नवरा खूप चांगला आहे, तुला कधीच रागवणार नाही, तू तिथे खूप आनंदी राहशील. पण तू तर मला दुसऱ्याच दिवशी रागवायला सुरुवात केलीस. तिचं ते निरागस बोलणं ऐकताच अविनाशला स्वतःची चूक जाणवली. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे तिच्याजवळ गेला. तोही काय करणार होता? तो स्वतःच्या भावनांसमोर पूर्णपणे हतबल झाला होता. त्याने अलगद तिचे अश्रू पुसले आणि मवाळ स्वरात म्हणाला, ठीक आहे, रागवणार नाही. यानंतर अविनाशने स्वतःच तिचे दागिने व्यवस्थित गुंडाळले, त्यांना डब्यात ठेवले आणि लॉकरमध्ये बंद करून दिले. तोपर्यंत गौरीने कपाटातून आरामदायी कपडे काढले होते आणि ती वॉशरूममध्ये गेली होती. थोड्याच वेळात ती सैलसर पंजाबी ड्रेस घालून बाहेर आली. त्या कपड्यांमध्ये तिला थोडं आरामदायी वाटत होतं. तिने हातपाय धुतले, केस पुन्हा 2 वेण्यांमध्ये बांधले, आपला टेडीबेअर उचलला आणि शांतपणे बिछाण्यावर जाऊन पडली. अविनाश तिला फक्त पाहत राहिला. त्याची स्वतःची झोप तर पूर्णपणे उडाली होती. त्याला समजत नव्हतं की गौरी इतक्या सहजतेने कशी झोपू शकते. तो तिच्याजवळ आला आणि हलक्या आवाजात म्हणाला, थोडा वेळ बोलूया? पण गौरी मोठी जांभाई देत म्हणाली, नाही, मला झोप येतेय, उद्या बोलूया ना. माझ्या घरी आई मला रोज 10 वाजता झोपवत असे, आता तर 1 वाजला आहे. तिला खरंच प्रचंड झोप आली होती. तिच्या डोळ्यांतील ती झोप अविनाशचं चैन चोरून नेत होती. शेवटी जेव्हा त्याच्याने राहवलं नाही तेव्हा त्याने स्वतःची उशी व्यवस्थित केली आणि तोही तिच्या शेजारी जाऊन पडला. गौरीला याची जराही पर्वा नव्हती. रात्री जेव्हा ती गाढ झोपेत गेली तेव्हा अविनाशने हळूच तिचा टेडीबेअर बाजूला केला. तिची निरागस सुंदरता पाहून त्याच्या मनात दडलेल्या भावना पुन्हा उचंबळून येऊ लागल्या. तो अजून किती वेळ स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणार होता? याच बेचैन अवस्थेत त्याने हळूच आपलं डोकं तिच्या उशीजवळ नेलं आणि तिला आपल्या बाहूंमध्ये अलगद कवटाळलं. पण जसं गौरीला कोणीतरी आपल्याला मिठीत घेतल्याची जाणीव झाली तशी ती ताबडतोब जागी झाली. तिच्या चेहऱ्यावर अविनाशच्या उबदार श्वासांची जाणीव होताच ती दचकली. तिने त्वरित अविनाशच्या छातीवर हात ठेवून त्याला मागे ढकललं आणि कडक आवाजात म्हणाली, मागे हट, इथे काय करतो आहेस? अविनाशने भरल्या आवाजात सांगितलं, प्लीज गौरी, मला तुझ्याजवळ येऊ दे ना. माझ्याने आता राहवत नाही. मलाही हा अधिकार आहे की मी तुझ्याशी जवळीक साधू शकेन. माझी हतबलता समजून घे, प्लीज. अक्षरशः तो विनंती करत होता. जसं त्याने हळूच तिच्या ओठांजवळ आपले ओठ नेले तशी गौरी पूर्णपणे घाबरून गेली. याआधी की त्याचा प्रेमाचा पहिला स्पर्श तिच्या ओठांपर्यंत पोहोचेल, गौरी जोरजोरात थरथर कापू लागली. तिने त्वरित आपल्या ओठांवर हात ठेवला. यावर अविनाश खोल उसासा घेत म्हणाला, हात काढ. पतीला एवढंही त्रास देत नाहीत. कमॉन, हात काढ. पण गौरी दोन्ही हात ओठांवर घट्ट ठेवून नकारार्थी मान हलवत राहिली. अविनाशने तिचे दोन्ही हात आपल्या एका हाताने दूर करण्याचा प्रयत्न केला, पण पुढच्याच क्षणी अचानक गौरी डोळे घट्ट मिटून जोरजोरात ओरडू लागली, वाचवा, वाचवा, वाचवा. हे ऐकताच अविनाश ताबडतोब मागे सरकला. गौरी सतत रडत ओरडत राहिली, मला कोणीतरी वाचवा. तेवढ्यात अचानक दारावर जोरजोरात ठोके पडू लागली. ते पाहून अविनाशचं हृदय अक्षरशः जोरजोरात धडधडू लागलं. त्याच्या मनात प्रचंड घालमेल सुरू झाली. आता तो सगळ्यांना काय उत्तर देणार? गौरी रात्रीच्या यावेळी अशा प्रकारे का ओरडते आहे हे तो कसं समजावणार? बाहेरून अविनाशच्या आईचा घाबरलेला आवाज आला, काय झालं, दार उघडा. गौरीने झटकन अविनाशला स्वतःपासून दूर केलं, पटकन उठली आणि धावत जाऊन दार उघडलं. तोपर्यंत अविनाशही बिछाण्यावरून उतरून उभा राहिला होता. त्याला समजत नव्हतं की ही परिस्थिती आता कशी सांभाळायची.
गौरीने खोलीतील लाईट लावली आणि रडतच अविनाशच्या आईच्या गळ्यात जाऊन पडली. ती हुंदके देत म्हणाली, "हा जो माझा नवरा आहे ना, हा खूप घाणेरड्या हरकसी करतो." हे ऐकताच अविनाशच्या आईची नजर खाली गेली. अविनाशला इतकी लाज वाटली की त्याचं मन झालं की आत्ता याच क्षणी जमिनीत गडप व्हावं. त्याच्या आईने हळू आवाजात विचारलं, "बेटा, काय झालं?" गौरी रडतच म्हणू लागली, "हा माझ्याशी..." याआधी की ती पुढे काही बोलणार तितक्यात अविनाश पटकन आपल्या आईजवळ आला आणि म्हणाला, "काही झालं नाही आई. असं कर, तू हिला तुझ्या खोलीत घेऊन जा आणि झोपव. हिला थोडी समज दे." मग आतल्या आत जळत तो पुढे म्हणाला, "जर मला आधी माहिती असतं की तुम्ही लोक माझ्याशी असं करणार आहात तर मी खरंच या लग्नाला नकार दिला असता. ही मुलगी खूपच बावळट प्रकारची आहे." हे बोलून त्याने आपली उशी उचलली आणि खोली बाहेर निघून गेला. तो दुसऱ्या खोलीत जाऊन पडला. पण त्या रात्री त्याचं मन मात्र आतून सतत जळत राहिलं. दुसऱ्या बाजूला गौरी सतत रडत होती. तिचे हुंदके काही थांबत नव्हते. अविनाशच्या आईने तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न केला, पण गौरी काही समजून घ्यायला तयार नव्हती. ती शांतपणे तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, "बेटा, तो तुझा नवरा आहे. जर तो तुझ्याजवळ येतो तर त्यात काही वाईट नाही." पण गौरी लगेच रडत म्हणाली, "नाही, तो खूप घाणेरडा आहे. तुम्हाला माहीत नाही त्याने माझ्याशी काय केलं." आपल्या मुलाविषयी अशा प्रकारचं बोलणं ऐकण्याच्या मनस्थितीत त्या अजिबात नव्हत्या. तरीही त्यांनी स्वतःला शांत ठेवत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. त्या गंभीर स्वरात म्हणाल्या, "बेटी, प्रत्येक नात्याची एक मर्यादा आणि जवळीक असते गौरी. तू आता त्याची पत्नी आहेस. ठीक आहे, आता गप्प हो. एवढं रडू नको." पण गौरी अजूनही हुंदके देत होती. ती सडसडत म्हणाली, "त्याने माझा टेडीही बाजूला फेकून दिला." हे म्हणत तिने पटकन आपला टेडी उचलला आणि तो घट्ट आपल्या छातीशी कवटाळला. जणू तोच तिचा एकमेव आधार होता. मग ती घाबरलेल्या नजरेने आजूबाजूला पाहत हलक्या आवाजात विचारलं, "मी झोपू का?" तिच्या सासूबाईंनी मवाळ स्वरात उत्तर दिलं, "हो, शांतपणे पडून राहा." गौरी काही क्षण गप्प राहिली. मग पुन्हा घाबरतच विचारलं, "तुमचा मुलगा या खोलीत येणार तर नाही ना? मला त्याची भीती वाटते." तिच्या आवाजात इतकी निरागस भीती होती की काही क्षण त्याही शांत झाल्या. मग त्यांनी तिला विश्वास देत सांगितलं, "नाही येणार. मी त्याला सांगितलं आहे. तू निर्धास्त झोप." हे ऐकताच गौरीला थोडासा धीर आला. तिने पुन्हा आपला टेडी घट्ट छातीशी धरला, अलगद बिछाण्यावर जाऊन पडली आणि काही वेळाने शांत झाली. अविनाशची आई काही क्षण तिच्याकडे पाहत राहिली. त्या क्षणी त्यांच्या मनातही एक विचित्र अस्वस्थता निर्माण झाली होती. एकीकडे स्वतःचा मुलगा होता, ज्याच्या भावना त्या समजू शकत होत्या, आणि दुसरीकडे गौरी होती, जी अजूनही या नात्याच्या अर्थापासून पूर्णपणे अनभिज्ञ होती. शेवटी त्यांनी दीर्घ श्वास घेतला, खोलीचा दिवा मंद केला आणि शांतपणे आपल्या खोलीत निघून गेल्या. सकाळी नाश्त्याच्या वेळी जेव्हा अविनाश दुसऱ्या खोलीतून बाहेर आला, तेव्हा स्वरा आणि सूरज दोघांच्याही नजरा त्याच्यावर खेळल्या. सूरजने त्याच्याकडे पाहत मिश्किलपणे हसत विचारलं, "काय बोलता साहेब? हा वेगळ्या खोलीत झोपायचा सीन काय आहे?" अविनाश आधीच आतून चिडलेला आणि अस्वस्थ होता. तो रुक्ष स्वरात म्हणाला, "जेव्हा नशीब वाईट असतं ना, तेव्हा माणसाला वेगळ्या खोल्यांमध्ये झोपावं लागतं." हे बोलून तो सरळ जाऊन डायनिंग टेबलावर बसला. त्याच्या आवाजातला वैताग स्पष्ट जाणवत होता. अविनाशची आईने शांतपणे त्याच्यासमोर नाश्ता ठेवला आणि थोड्या कडक पण समजूतदार स्वरात म्हणाल्या, "अविनाश, गप्प बसून नाश्ता कर." तो काही बोलला नाही, पण तक्रारीच्या नजरेने सतत आपल्या आईकडे पाहत राहिला. थोड्याच वेळात गौरीही खोलीबाहेर आली. तिने हलक्या रंगाचा सलवार सूट घातला होता. केस नेहमीप्रमाणे 2 वेण्यांमध्ये बांधलेले होते आणि चेहऱ्यावर अजूनही काल रात्रीच्या रडण्याचे हलकेसे चिन्ह दिसत होते. ती शांतपणे जाऊन अविनाशच्या आईजवळ बसली. हे पाहताच स्वरा हसत म्हणाली, "अगं, इथे कशाला बसली आहेस? आपल्या नवऱ्याजवळ जाऊन बस. त्यांना नाश्ता वाढ. बिचारे एकटेच स्वतःच्या हाताने घेऊन खात आहेत." स्वरा स्वतःही नाश्ता करत होती आणि मधून सूरजलाही प्रेमाने घास भरवत होती. हे दृश्य पाहून गौरीने ताबडतोब चेहरा वाकवला आणि अगदी सहजपणे म्हणाली, "मला याच्याजवळ बसायचं नाही. हा खूप घाणेरडा आहे." हे ऐकताच अविनाशच्या तोंडातला ब्रेड अक्षरशः घशातच अडकला. त्याने घाबरून लगेच पाण्याचा ग्लास उचलला. त्याच्या मनात क्षणात भीती निर्माण झाली. कुठे गौरी रात्रीचं सगळं प्रकरण सगळ्यांसमोर सांगून टाकणार तर नाही ना? तेवढ्यात अविनाशचे वडीलही तिथे येऊन डायनिंग टेबलावर बसले. घरातलं वातावरण एका क्षणात विचित्र तणावाने भरून गेलं. अविनाशची आई परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून ताबडतोब गौरीजवळ सरकल्या. त्यांनी तिच्या कानाजवळ हळू आवाजात सांगितलं, "बेटा, गप्प बसून नाश्ता कर."
असं आपल्या प्रायव्हेट गोष्टी कोणालाही सांगत नाहीत आणि सगळ्यांसमोर तर अजिबात नाही. सावध, जर तू कोणाला काही सांगितलंस तर. गौरीच्या कपाळावर लगेच आठ्या उमटल्या. तिला कदाचित हे समजत नव्हतं की इतकं गुपित का ठेवायचं आहे, पण तिने पुढे काहीच बोललं नाही. तिने शांतपणे आपल्या प्लेटमध्ये ऑमलेट घेतले आणि ब्रेडसोबत गप्प बसून खाऊ लागली. पण अविनाश मात्र अजूनही अस्वस्थ नजरेने तिच्याकडे पाहत होता. त्याला स्पष्ट जाणवत होतं की ही परिस्थिती आता त्याच्या कल्पनेपेक्षा जास्त गुंतागुंतीची बनत चालली आहे. नाश्ता झाल्यानंतर गौरी शांतपणे घराच्या बागेत आली. सकाळच्या कोवळ्या उन्हात बागेतली रंगीबेरंगी फुलं आणखीच खुलून दिसत होती. गुलाब, चमेली, झेंडू आणि मोगऱ्याचा मंद सुगंध संपूर्ण वातावरणात दरवळत होता. ती फुलांकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावर आपोआप एक सुंदर हास्य उमटलं. जणू काही क्षणांसाठी ती कालच्या सगळ्या भीती आणि रडण्याला विसरून गेली होती. ती उत्साहाने इकडून तिकडे फिरू लागली आणि घाईघाईने गुलाब, चमेली आणि झेंडूची फुलं तोडून आपल्या ओढणीत जमा करू लागली. तेवढ्यात अविनाश बाहेर आला. त्याने काही क्षण शांतपणे तिच्याकडे पाहिलं. सकाळच्या कोवळ्या उन्हात हातभर फुलं गोळा करत उभी असलेली ती मुलगी इतकी निरागस दिसत होती की काही क्षण त्याचा राग आपोआप कमी झाला. तो तिच्याजवळ येत हलक्या आवाजात म्हणाला, "काय करते आहेस?" गौरी आनंदाने म्हणाली, "याचा पुष्पगुच्छ बनवते आहे. मला खूप आवडतं." तिच्या चेहऱ्यावरचं ते निष्पाप हास्य आणि डोळ्यातली चमक पाहून अविनाश काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. मग त्याने अलगद एक गुलाबाचं फूल उचललं आणि मवाळ स्वरात म्हणाला, "ये, एक गुलाब तुझ्या केसांत लावतो." पण हे ऐकताच ती ताबडतोब 2 पावलं मागे सरकली. तिने संशयाने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली, "नको, तू खूप घाणेरडा आहेस. मी तुला माझ्याजवळही येऊ देणार नाही." तिचं ते बोलणं ऐकताच अविनाशच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणात बदलले. आत्तापर्यंत थोडासा शांत झालेला त्याचा चेहरा पुन्हा कठोर झाला. त्याने राग दाबत तिच्याकडे पाहिलं आणि गंभीर स्वरात म्हणाला, "ठीक आहे, किती दिवस मला तुझ्याजवळ येऊ देणार नाहीस?" मग काही क्षण थांबून तो आणखी कडक स्वरात म्हणाला, "एक ना एक दिवस तर मी तुझ्याजवळ नक्की येईन आणि ज्या दिवशी येईन ना, त्या दिवशी तुझा जीव काढून टाकीन. माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नकोस." हे बोलून तो रागाने तिथून निघून गेला आणि त्यानंतर तो आपल्या मित्रांकडे गेला. गौरी मात्र काही क्षण जागच्या जागी शांत उभी राहिली. तिला कदाचित त्याच्या शब्दांचा पूर्ण अर्थ समजला नव्हता, पण त्याच्या आवाजातल्या रागाने ती थोडी घाबरली होती. तिने हळूहळू पुन्हा आपली फुलं गोळा केली, ओढणीत भरली आणि शांतपणे आपल्या खोलीत परतली. खोलीत आल्यावर तिने प्रेमाने ती सगळी फुलं फुलदाणीत सजवली. काही क्षण ती फुलांकडे पाहत राहिली आणि मग हळूच आपल्या टेडीबेअरला मिठी मारून खिडकीजवळ बसली. संध्याकाळी जेव्हा अविनाश आपल्या मित्रांना भेटून परत आला, तेव्हा बंगल्याच्या बाहेरचं दृश्य पाहून तो काही क्षण जागच्या जागी थबकला. गौरीने आपल्या सलवार सूटची ओढणी कमरेला घट्ट बांधली होती आणि ती परिसरातल्या छोट्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्यात पूर्णपणे रमली होती. आजूबाजूला मोठमोठे बंगले होते. संध्याकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे परिसरातली मुलं-मुली बाहेर खेळायला आली होती. कोणी बॅडमिंटन खेळत होतं, कोणी सायकल चालवत होतं, तर काही मुलं क्रिकेटमध्ये रंगली होती. गौरीही त्या सगळ्यांमध्ये अगदी एखाद्या लहान मुलीसारखी मिसळून गेली होती. तिच्या चेहऱ्यावर निरागस आनंद होता. ती कधी बॅट फिरवत होती, तर कधी मुलांशी भांडत होती. पण हे दृश्य पाहून अविनाशच्या चेहऱ्यावर मात्र तणाव उमटला, कारण आज त्याचे काही मित्र त्याला गाडीने सोडायला आले होते. तो मनातल्या मनात ह्याच विचारात होता की मित्रांसमोर गौरीचं वागणं कसं असेल, आणि तेवढ्यात अचानक क्रिकेटचा चेंडू जोरात येऊन त्याच्या मित्राच्या गाडीच्या बोनेटवर आदळला. त्याचा मित्र चिडून लगेच म्हणाला, "हा कोण उर्मट आहे रे?" पण पुढच्याच क्षणी अविनाशची नजर समोर गेली आणि त्याचे प्राणच निघून गेले. त्याचे मित्र पहिल्यांदाच त्याच्या पत्नीला पाहणार होते आणि त्याची पत्नी गल्लीतल्या मुलांबरोबर क्रिकेट खेळत होती. त्याचा एक मित्र हलकेच हसत म्हणाला, "फार विचित्र मुलगी आहे रे, एवढी मोठी होऊन मुलांसोबत क्रिकेट खेळते आहे." हे ऐकताच अविनाशला अक्षरशः लाज वाटू लागली. त्याने पटकन गाडीतून उतरून मित्रांना म्हणालं, ठीक आहे, तुम्ही लोक निघा आता." पण मित्र लगेच म्हणाले, "असं कसं? तू तर म्हणत होतास की वहिनीच्या हातचा चहा पाजणार आहेस, मग चहा न पिता आम्ही कसे जाणार?" अविनाशने घाईघाईने कारण बनवलं. तो म्हणाला, "अवे, नंतर कधीतरी, आत्ता जा तुम्ही, ती माहेरी गेली आहे." अविनाशचा विवाह इतक्या घाईघाईत झाला होता की तो आपल्या मित्रांना व्यवस्थित बोलावूही शकला नव्हता, आणि आता ज्या अवस्थेत त्यांनी गौरीला पाहिलं होतं त्यामुळे तो आतून पूर्णपणे अस्वस्थ झाला होता.
पण त्याच्या दुर्दैवाने याआधी की मित्र निघून जातील, गौरीची नजर त्यांच्यावर पडली. ती लगेच बॅट हातात घेत अविनाशकडे आली आणि जवळ उभ्या असलेल्या एका 10 वर्षाच्या मुलाचा हात पकडत म्हणाली, थांब, आत्ता मी माझ्या पतीला सांगते की तू किती चिटिंग करतोस. मग त्या मुलाला ओढत ती अविनाश समोर आली आणि तक्रारीच्या सुरात म्हणाली, बघ अविनाश, हा किती चिडका आहे. मी आऊट झालेच नव्हते तरी हा म्हणत होता की मी आऊट झाले. चेंडू स्टंपला लागला सुद्धा नव्हता. मी स्वतः पाहिलं होतं. हे ऐकताच अविनाशचा एक मित्र, जो गाडी मागे घेत होता, त्याने लगेच ब्रेक मारला. तो गाडीतून उतरून पुन्हा अविनाश जवळ आला. अविनाश मात्र रागाने लाल झाला होता. तो दात ओठ खात म्हणाला, गौरी, आज जा. पण गौरी लगेच उलटून म्हणाली, असं कसं आज जाऊ? मी आधी माझी बॅटिंग पूर्ण खेळेन. अविनाशने पुन्हा कडक आवाजात सांगितलं, गौरी, आज जा. तोपर्यंत त्याचा मित्र अगदी जवळ आला होता. त्याने आश्चर्याने विचारलं, ही मुलगी कोण आहे? गौरी एकदम सहजपणे म्हणाली, मी याची बायको आहे, हा माझा नवरा आहे. मग निरागसपणे हात पुढे करत म्हणाली, तुमची ओळख? हे ऐकताच मित्राने तिला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं आणि आश्चर्याने म्हणाला, अविनाश, ही तुझी बायको आहे? तू तर म्हणत होतास की खूप डिसेंट आहे. पहिल्याच भेटीत गौरीने नकळत अविनाशची सगळी रहस्य उघड केली होती. अविनाशला इतकी लाज वाटत होती की तो मित्रांकडे नीट पाहूही शकत नव्हता. त्याने मित्रांसमोर गौरीचं इतकं कौतुक केलं होतं, फक्त आपल्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी. कारण मित्रांमध्ये तो नेहमीच मोठमोठ्या गोष्टी करत असे. तो अभिमानाने म्हणायचा की त्याला सामान्य मुली आवडत नाहीत, तो फक्त समजूतदार, प्रौढ आणि संस्कृती मुलीशीच विवाह करेल. पण गौरी तर त्याच्या प्रत्येक कल्पनेच्या अगदी विरुद्ध होती. मित्राने हलकेच खांदे उडवले आणि काहीही न बोलता तिथून निघून गेला. त्यांच्या गाड्या निघून जाताच अविनाशचा संयम पूर्णपणे तुटला. त्याने रागाने गौरीचा हात पकडला, तिच्या हातातली बॅट हिसकावून घेऊन जमिनीवर फेकली आणि तिला जवळजवळ ओढतच बंगल्याच्या आत घेऊन आला. घरातल्या लोकांना अजिबात कल्पना नव्हती की गौरी बाहेर मुलांबरोबर क्रिकेट खेळत आहे. जसे ते आत आले, हॉलमध्ये स्वरा अगदी नेटके कपडे घालून, हलका मेकअप करून आपल्या सासूबाईंसोबत शांतपणे चहा पीत बसली होती. सूरज बहुतेक कुणाला तरी भेटायला बाहेर गेला होता. स्वराला इतक्या संस्कृतीत आणि शांत अवस्थेत बसलेलं पाहून अविनाश अजूनच चिडला. तो थेट आपल्या आईजवळ गेला, गौरीचा हात सोडला आणि संतापाने म्हणाला, ही बाहेर काय करत होती? कुणाला विचारून गेली होती आई? तू तिला बाहेर जाण्याची परवानगी दिली होतीस का आई? त्याचा आवाज रागाने थरथरत होता. अविनाशच्या आईने गौरीकडे पाहिल्या आणि थक्कच झाल्या. तिच्या कपड्यांवर ठिकठिकाणी माती लागली होती. चेहरा घामाने ओला झाला होता आणि हातांवरही धुळीचे डाग होते. त्यांनी आश्चर्याने विचारलं, बेटा, कुठून येते आहेस? उत्तर देण्याआधीच अविनाश संतापाने म्हणाला, परिसरातल्या मुलांसोबत क्रिकेट खेळत होती. मग तो रागाने पुढे बोलू लागला, तुला माहीत आहे का, मी आपल्या मित्रांसोबत आलो होतो. मला किती लाजिरवाणा सहन करावा लागला आई, तू कल्पनाही करू शकत नाहीस. त्याच्या आवाजात वेदना आणि संताप दोन्ही मिसळले होते. तो पुढे म्हणाला, जर हिच्या याच हरकती राहिल्या तर मी हिच्यासोबत आयुष्य घालवूच शकणार नाही. हे बोलून तो संतापाने आपल्या रूममध्ये निघून जाऊ लागला. गौरी देखील तितक्याच हट्टीपणे लगेच म्हणाली, मलाही याच्यासोबत राहायचं नाही. तू मला माझ्या आईवडिलांच्या घरी सोडून दे. मग ती नाराजीने बोलू लागली, जेव्हा बघावं तेव्हा रागवत असतो. हे करू नको, ते करू नको, इथे बसू नको, तिथे जाऊ नको. मला याच्यासोबत राहायचंच नाही. अविनाशच्या आईने तिला हळूच जवळ बोलावलं. त्या शांत स्वरात म्हणाल्या, इकडे ये बेटा, माझ्याजवळ बस. गौरी त्यांच्या जवळ जाऊन बसली. मग त्यांनी संयमाने तिला समजावलं, बघ गौरी, तुझं आता लग्न झालं आहे. गौरीने लगेच निरागसपणे विचारलं, मग काय झालं? लग्नच तर झालंय. तिच्या त्या निष्पाप प्रश्नावर काही क्षण सगळ्यात शांत झाल्या. मग सासूबाई शांतपणे म्हणाल्या, विवाहानंतर मुली अशा परिसरातल्या मुलांसोबत क्रिकेट खेळत नाहीत. तू आता मोठी झाली आहेस. यावर गौरी लगेच उत्तरली, पण मी तर माझ्या घरीही मुलांसोबत क्रिकेट खेळत असे. क्रिकेट खेळणं काही गुन्हा आहे का? तिच्या आवाजात निष्पाप हट्ट होता. पण अविनाशच्या आईच्या समजावण्याचाही तिच्यावर फारसा परिणाम झाला नाही. तिला अजूनही समजत नव्हतं की विवाहानंतर तिच्या आयुष्यात इतके नियम अचानक का बदलले होते. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी गौरी घराबाहेर उभी होती. हवेत हलकासा गारवा होता आणि परिसरातली मुलं नेहमीप्रमाणे बाहेर खेळायला जमली होती. तेवढ्यात समोरच्या बंगल्यातून काही मुलं बाहेर आली. त्यांच्यासोबत एक छोटंसं, साधारण 8-9 महिन्यांचं गोंडस बाळही होतं. एका मुलाने त्या बाळाला आपल्या कडेवर उचलून धरलं होतं. ते छोटंसं बाळ पाहताच गौरीच्या चेहऱ्यावर आनंद उमटला.
ती क्षणाचाही विलंब न करता त्यांच्या जवळ गेली आणि उत्साहाने म्हणाली, आण, दे माझ्याकडे. त्या मुलाने सहजपणे बाळ तिच्या कडेवर दिलं. हा तोच मुलगा होता ज्याच्यासोबत गौरी अनेकदा क्रिकेट खेळत असे. तो म्हणाला, दीदी, तू ह्याला घेऊन थांब, मी 2 मिनिटात येतो. हे बोलून तो पुन्हा आपल्या घरात निघून गेला. गौरी त्या छोट्या बाळाला घेऊन तिथेच उभी राहिली. ती त्याच्या छोट्या छोट्या हातांकडे पाहत होती, कधी त्याच्या गालांना स्पर्श करत होती, तर कधी त्याच्या निरागस चेहऱ्याकडे हसत पाहत होती. पण पाहता पाहता बराच वेळ निघून गेला. तो मुलगा परत बाहेर आलाच नाही. गौरी मात्र त्या बाळात इतकी हरवून गेली होती की तिला वेळेचं भानही राहिलं नव्हतं. शेवटी तिथे बाळ घेऊन आपल्या बंगल्यात आली आणि बागेत बसून त्याच्यासोबत खेळू लागली. कधी ती त्याला हवेत उचलत होती, कधी त्याच्याशी लाडीक आवाजात बोलत होती, तर कधी त्याच्या छोट्या बोटांना धरून हसत होती. त्या छोट्या बाळासोबत खेळताना तीही स्वतः अगदी लहान मुलीसारखी आनंदी झाली होती. पाहता पाहता जवळजवळ 2 तास निघून गेले. पण गौरीला याचं अजिबात भान नव्हतं की त्या बाळाची आई आपल्या मुलाला शोधत वेडी झाली असेल. बाळाचा मोठा भाऊही घाबरला होता. तो फक्त एवढंच सांगत होता, इथे एक दीदी उभी होती, मी त्यांच्याकडे बाळ दिलं होतं. पण त्याला गौरीचं घर नेमकं कुठलं आहे हे माहिती नव्हतं. संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला होता. अखेरीस सोसायटीच्या रखवालदाराने त्या मुलाच्या बोलण्यावरून ओळखलं आणि म्हणाला, तुमचं बाळ तर अविनाश साहेबांच्या घरी आहे. तेवढ्यात अविनाशची आईही बागेत आली होती. त्या नोकराणीला चहा आणायला सांगत होत्या. पण गौरीच्या मांडीवर ते छोटंसं बाळ पाहून त्या आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी लगेच विचारलं, बेटा, हे कोणाचं बाळ आहे? आणि त्याच क्षणी त्या बाळाची आई धावत धावत तिथे पोहोचली. तिचा चेहरा घाबरलेला होता. डोळ्यांमध्ये भीती स्पष्ट दिसत होती. ती जवळजवळ रडवेल्या आवाजात म्हणाली, तू माझं बाळ का घेऊन आली आहेस? आणि मी वेड्यासारखी त्याला शोधते आहे. मग तिने थरथरत्या आवाजात पुढे सांगितलं, तुला जराही जाणीव आहे का, एका आईवर काय परिस्थिती येते जेव्हा तिचं छोटं बाळ तिच्या डोळ्याआड होतं? तिच्या डोळ्यांतले घाबराट आणि बेचैनी इतकी स्पष्ट होती की काही क्षण वातावरण पूर्णपणे शांत झालं. गौरी मात्र गप्प उभी राहिली. जणू तिच्याकडे उत्तर द्यायला शब्दच नव्हते. तिला कदाचित हेच समजत नव्हतं की तिने इतकी मोठी चूक केली आहे. अविनाशच्या आईला मात्र या संपूर्ण प्रसंगामुळे अत्यंत लाज वाटत होती. स्वराही तिथे आली होती. तिने गौरीकडे एका विचित्र नजरेने पाहिलं. जणू तिला अजूनही समजत नव्हतं की गौरी खरंच एवढी निष्पाप आहे की तिला परिस्थितीची जाणीवच नाही. त्या स्त्रीने पटकन आपलं बाळ गौरीच्या हातातून घेतलं आणि घट्ट छातीशी कवटाळलं. जणू ती पुन्हा त्याला डोळ्याआड होऊच द्यायची नव्हती. त्यानंतर ती काहीही न बोलता तिथून निघून गेली. ती गेल्यानंतर काही क्षण तिथे शांतता पसरली. मग अविनाशच्या आईने भारावलेल्या आणि थकलेल्या आवाजात गौरीला विचारलं, बेटा, हे तू काय केलंस? त्यांच्या आवाजात रागापेक्षा जास्त चिंता होती. त्या पुढे म्हणाल्या, लोक काय विचार करतील की तू दुसऱ्यांची बाळं चोरतेस? गौरीने मात्र निरागसपणे फक्त एवढंच उत्तर दिलं, मला छोटी बाळं खूप आवडतात. मग ती अगदी मनापासून म्हणाली, माझं मन करतं की मी त्यांना माझ्याकडेच ठेवावं. त्यांच्यासोबत वेळ कसा जातो ते कळतही नाही. तिच्या त्या निष्पाप शब्दांवर सगळे काही क्षण गप्प झाले. कारण गौरीच्या मनात कोणताही वाईट हेतू नव्हता. ती फक्त एका निरागस बालिश भावनेत जगत होती. आणि काळ हळूहळू असाच पुढे सरकत गेला. अविनाशने अनेकदा प्रयत्न केला की गौरीशी असलेलं हे विचित्र अंतर कधीतरी संपावं. तो संयमाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा, तिला समजावून सांगू पाहत असे, तिच्या जवळ बसण्याचा प्रयत्न करत असे. पण प्रत्येक वेळी परिणाम तोच. जसेच तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा, गौरी घाबरून जायची. कधी ती रडू लागायची, कधी घाबरून त्याला दूर ढकलत मोठ्याने ओरडू लागायची, तर कधी स्वतःला टेडीबेअरमध्ये लपवून घ्यायची. तिच्या त्या भीतीने आणि बालिश प्रतिक्रियांमुळे अखेरीस अविनाशलाच मागे हेटावं लागे. सुरुवातीला त्याने स्वतःला खूप समजावलं. तो मनात म्हणायचा की गौरी अजून लहान आहे, तिला वेळ लागेल, एक दिवस ती सगळं समजून घेईल. पण दिवस हळूहळू महिन्यात बदलत गेले आणि परिस्थिती तशीच राहिली. दरम्यान गौरीची जाव स्वरा जेव्हा गरोदर राहिली तेव्हा घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. अविनाशचा भाऊ सूरज तर आनंदाने वेडाच झाला होता. त्याने संपूर्ण परिसरात पेढे वाटले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू होतं. तो स्वराची अतिशय काळजी घेत होता. ती वेळेवर जेवली का, तिला आराम मिळतो आहे का, डॉक्टरांनी काय सांगितलं, या प्रत्येक गोष्टीकडे तो स्वतः लक्ष देत होता. स्वराही आपल्या येणाऱ्या बाळाविषयी खूप उत्साही आणि गर्वाने भरलेली होती. ती बाळाचे छोटे छोटे कपडे पाहत बसे, त्याच्यासाठी खेळणी निवडे
आणि सतत आपल्या होणाऱ्या आईपणाबद्दल बोलत राही. घरात सगळ्यांचं लक्ष आता तिच्याकडे होतं आणि हे सगळं पाहताना अविनाशच्या मनात नकळत एक खोल कसक निर्माण होत होती. तो अनेकदा शांतपणे स्वरा आणि सूरजकडे पाहत बसायचा. त्याला वाटायचे की जर गौरीने त्याची साथ दिली असती, जर तिने त्याला समजून घेतलं असतं, तर कदाचित आज तोही बाप होण्याचा आनंद अनुभवत असता. कदाचित त्याच्याही आयुष्यात एखादं छोटंसं बाळ आलं असतं, जे त्याला बाबा म्हणालं असतं. पण त्याचं वैवाहिक आयुष्य अजूनही अपूर्ण आणि रिकामच होतं. या जाणीवेने तो आतून अधिकच तुटू लागला. हळूहळू त्याने स्वतःला पूर्णपणे कामात बुडवून घेतलं. आता तो गौरीशी फारसं बोलत नव्हता. सकाळी कामासाठी बाहेर जायचा, ते रात्री उशिरा घरी परत यायचा. घरी आल्यावर शांतपणे जेवण करायचा आणि मग लॅपटॉप घेऊन बसून राहत असे. कधी ऑफिसचं काम, कधी मीटिंग्स, कधी फाईल्स. जणू तो मुद्दाम स्वतःला व्यस्त ठेवत होता. कारण एकटं बसलं की मनातल्या अपूर्णतेची वेदना त्याला पोखवू लागे. गौरी अजूनही आपल्या निरागस जगात जगत होती. कधी फुलांमध्ये रमायची, कधी मुलांसोबत खेळायची, तर कधी स्वराच्या होणाऱ्या बाळाबद्दल उत्साहाने बोलायची. पण अविनाश मात्र दिवसेंदिवस शांत, चिडचिडा आणि आतून एकटा होत चालला होता. जणू तो हळूहळू जगापासून आणि स्वतःच्या भावनांपासून दूर पळू इच्छित होता. जेव्हा स्वराला मुलगा झाला तेव्हा घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. पण त्या सगळ्यांमध्ये सर्वात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल तर ती गौरी होती. तिच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहण्यासारखा होता. जणू देवाने तिच्या हातात एखादं जिवंत गोंडस खेळणंच दिलं होतं. ती सतत त्या बाळाभोवती फिरत असे. कधी त्याच्या छोट्या छोट्या हातांकडे पाहत बसे, कधी त्याच्या गालांना हलकेच स्पर्श करी, तर कधी त्याच्याकडे पाहून स्वतःशीच हसत राहे. तिच्या मनात फक्त एकच भावना होती. आता हे बाळ तिच्यासोबत खेळेल, तिच्याशी हसेल, तिच्याच जवळ राहील. ज्या दिवशी स्वरा रुग्णालयातून बाळाला घेऊन घरी आले, त्या दिवसापासून गौरी अक्षरशः वेडीच झाली होती. ती प्रत्येक क्षणी त्या बाळाजवळ जाण्याचा प्रयत्न करायची आणि शेवटी एकदा संधी मिळताच तिने हळूच स्वराच्या मुलाला आपल्या मांडीवर घेतलं. त्या छोट्याशा बाळाला हातात घेताच तिच्या डोळ्यात इतका आनंद चमकला की जणू तिचं एखादं मोठं स्वप्न पूर्ण झालं होतं. ती त्याच्याशी अलगद बोलू लागली, "अरे छोट्या, तू किती गोंडस आहेस रे." पण हे दृश्य पाहताच स्वराचा चेहरा बदलला. ती लगेच चिडली आणि कडक आवाजात म्हणाली, "ठेव त्याला खाली. हे माझं बाळ आहे, इकडे दे त्याला." मग ती आणखी कठोर स्वरात म्हणाली, "तू त्याला पाडशील. तुला अक्कल आहे का? प्रत्येक गोष्टीला आपला टेडी आणि खेळणं समजतेस." यावर गौरी घाबरून तिच्याकडे पाहू लागली. पण स्वराचा राग अजून शांत झाला नव्हता. ती चिडून म्हणाली, "खबरदार, जर माझ्या मुलाला हात सुद्धा लावलास तर." तिने जवळजवळ हिसकावूनच बाळ गौरीच्या हातातून घेतलं. त्या क्षणी गौरीचा चेहरा उतरला. तिच्या डोळ्यात पाणी आलं. जणू कुणीतरी तिच्याकडून तिची सर्वात आवडती वस्तू हिरावून घेतली होती. स्वराने तिला इतक्या कठोर शब्दात रागावलं होतं की ती पूर्णपणे घाबरली होती. काही वेळ ती गप्प उभी राहिली. मग डोळे पुसत थेट अविनाशच्या खोलीत गेली. त्यावेळी अविनाश आपल्या लॅपटॉपमध्ये कामात व्यस्त होता. गौरी त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि आवाज थरथरत होता. ती हळू आवाजात म्हणाली, "मला बाळ हवंय." मग पुन्हा लहान मुलीसारख्या हट्टाने म्हणाली, "मलाही बाळ हवंय." हे ऐकताच अविनाश काही क्षण पूर्णपणे शांत झाला. त्याच्या मनात जणू काहीतरी हललं. गेल्या एका वर्षात त्याने एक गोष्ट खूप स्पष्टपणे ओळखली होती. गौरीला मुलांबद्दल एक वेड्यासारखं प्रेम होतं. ती जिथेही एखादं छोटंसं बाळ पाहायची तिथे ती स्वतःला थांबवू शकत नसे. जणू त्या निरागस बाळांमध्येच तिचं संपूर्ण जग होतं. अनेकदा अविनाश तिला मॉलमध्ये घेऊन जायचा, पण जसे तिथे एखादं छोटं बाळ दिसायचं तसे गौरी ताबडतोब आपली खरेदी, वस्तू आणि बाकी सगळं विसरून त्या बाळाच्या आईजवळ पोहोचत असे. ती आनंदाने म्हणायची, "हे किती गोंडस आहे." मग अगदी निष्पापपणे विचारी, "मी याला 2 मिनिटासाठी कडेवर घेऊ शकते का?" अनेकदा तिच्या त्या बालिश उत्साहाकडे पाहून लोक हसत असत. अविनाशही तिला पाहून नकळत हसत असे. एकदा त्याने मजेत विचारलं होतं, "तुला मुलं पाहून असं काय होतं?" तेव्हा गौरीने अगदी मनापासून उत्तर दिलं होतं, "तुम्हाला कळणार नाही, मला बाळं खूप आवडतात." त्या क्षणी तिच्या डोळ्यात जी निरागस चमक होती ती आजही अविनाश विसरू शकला नव्हता. आणि आज पहिल्यांदाच गौरीने स्वतः त्याच्याकडे बाळाची इच्छा व्यक्त केली होती. हे ऐकून त्याच्या मनात अनेक भावना एकाच वेळी जाग्या झाल्या. दडपलेली तळमळ, अपूर्णतेची वेदना आणि एक विचित्र आशा. त्या दिवशी मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. गौरी सतत रडत होती, हट्ट करत होती, "मला बाळ हवंय."
आणि कदाचित याच एका वाक्याने अविनाशच्या मनात वर्षभर दाबून ठेवलेल्या भावना अचानक उसळून बाहेर आल्या. त्या रात्री त्याने तिचं काहीच ऐकलं नाही. गौरी घाबरून त्याला दूर करण्याचा प्रयत्न करत होती, काही समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. पण अविनाश आपल्या भावनांच्या भरात वाहून गेला होता. त्याने तिच्या कोवळ्या ओठांवर आपले ओठ ठेवून तिच्या घाबरलेल्या आवाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याचा गरम श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवताच गौरीच्या अंगावर शहारा उठला. तिचा श्वास अडकला. तिच्या बोटांची पकड चादरीवर घट्ट होत गेली. गौरी पूर्णपणे बचकली. तिची बोटं थरथरली. तिने घाबरून त्याच्या शर्टला पकडलं. रात्रभर तो आपल्या भावनांमध्ये हरवत राहिला. जेव्हा जेव्हा गौरी रडत असे, वेदनेने तळमळत असे, तेव्हा तो तिला समजावत म्हणे, बाळ हवंय ना तुला, मी तुला आपलंच बाळ देतोय. मग तो तिच्या केसांवरून हात फिरवत हळू आवाजात बोलत, आपलं बाळ खूप गोंडस असेल, अगदी माझ्यासारखं. तो हलकसा हसत पुढे म्हणे, डोळे तुझे असतील, छोटे छोटे हात, निरागस चेहरा माझ्यासारखा असेल. त्याचं बोलणं ऐकताना गौरीच्या डोळ्यासमोर नकळत एका छोट्याशा बाळाचं चित्र उभं राहत असे. एक गोंडस बाळ, जे तिच्या कुशीत असेल, ज्याच्यासोबत ती खेळेल, बोलेल, त्याला मिठी मारेन. पण त्या स्वप्नांसोबतच तिला तीव्र वेदनाही सहन कराव्या लागत होत्या. ती अनेकदा त्याला मागे ढकलण्याचा प्रयत्न करी, कधी घाबरून त्याचा हात दूर सारू पाहे. पण अविनाश तिच्या बोटांमध्ये आपली बोटं गुंफून तिला पुन्हा शांत करण्याचा प्रयत्न करत असे. कधी तिचे वाहणारे अश्रू आपल्या ओठांनी पुसत असे, तर कधी तिच्या विरोधाला प्रेमाने शांत करण्याचा प्रयत्न करत असे. तो पूर्णपणे घामाघूम झाला. त्या रात्री अविनाश जणू आपल्या अपूर्णतेतून बाहेर पडला होता. 1 वर्षापासून दाबून ठेवलेली तळमळ, एकटेपणा आणि आतली ओढ सगळं त्या रात्री बाहेर आलं होतं. आणि अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच तो मनाने शांत झाला होता. रात्र सरली तेव्हा तो गाढ आणि समाधानाच्या झोपेत हरवून गेला. पण दुसऱ्या बाजूला गौरी पूर्णपणे थकून गेली होती. संपूर्ण शरीरातून घाम निथळत होता. तिच्यासाठी हे सगळं पूर्णपणे नवीन, अनोळखी आणि असह्य होतं. पहिल्यांदाच ती अशा नात्याच्या इतक्या जवळ आली होती. पहिल्यांदाच तिने इतकी तीव्र वेदना अनुभवली होती. तिचं कोवळं मन अजूनही बालिश होतं. तिला फक्त एवढंच माहीत होतं, बाळ मिळणार आहे. आणि कदाचित याच आशेने तिने स्वतःला थांबवलं होतं. जर तिच्या मनात त्या छोट्याशा बाळाची ओढ नसती, तर कदाचित तिने त्या रात्री अविनाशला स्वतःजवळ येऊच दिलं नसतं. पण तिला अजिबात कल्पना नव्हती की आई होण्याचा प्रवास इतका गुंतागुंतीचा, भावनिक आणि वेदनांनी भरलेला असतो. तिला तर त्या क्षणी वाटत होतं की आजची ही वेदना सर्वात मोठी आहे. येणाऱ्या काळात तिच्यासमोर अजून किती बदल, किती जबाबदाऱ्या आणि किती भावनिक वादळं उभी राहणार आहेत याची तिला अजून कल्पनाही नव्हती. स्त्री आणि पुरुष यांच्यातील हे नातं फक्त स्पर्शापुरतं मर्यादित नसतं, तर नव्या जीवाला जन्म देण्याची, संसार पुढे नेण्याची आणि प्रेमाला पुढच्या पिढीत जिवंत ठेवण्याची निसर्गाने दिलेली सुंदर देणगी असते. या पृथ्वीवर सृष्टीचं चक्र चालू राहावं म्हणून निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांच्यात एक विशेष आकर्षण निर्माण केलं आहे. 2 जीव जेव्हा प्रेमाने, विश्वासाने आणि मनाने एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हाच एका नव्या जीवाच्या जन्माची सुरुवात होते. आईवडील होणं हे फक्त नातं नाही, तर निसर्गाने प्रत्येक सजीवाला दिलेली सर्वात सुंदर जबाबदारी आहे. प्रजनन ही फक्त शरीराची गरज नाही, तर सृष्टी चालू ठेवण्याची निसर्गाची सर्वात मोठी व्यवस्था आहे. तिचं शरीर थकून गेलं होतं, डोळे जड झाले होते, हातपाय गळून गेले होते, मन गोंधळलेलं होतं. अखेरीस थकवा आणि बेचैनीने कोलमडून ती शांतपणे कुशी बदलून झोपली. सकाळी सर्वप्रथम अविनाशचा डोळा उघडला. क्षणभर तो शांतपणे पडून राहिला. मग त्याची नजर आपल्या बाजूला झोपलेल्या गौरीवर गेली आणि नकळत त्याच्या ओठांवर हलकसं हास्य उमटलं. पहिल्यांदाच त्याला वाटलं की गौरी खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याचा भाग झालीये. पण पुढच्याच क्षणी त्याची नजर गौरीच्या थकलेल्या, मुरलेल्या चेहऱ्यावर पडली आणि त्याला रात्रीचं सगळं आठवलं. तिचे विस्कटलेले केस, डोळ्यांभोवतीचा थकवा आणि चेहऱ्यावरची बेचैनी पाहून त्याच्या मनात अचानक तिच्याबद्दल एक वेगळीच कोमलता जागी झाली. आता तिचं ते विस्कटलेलं अस्तित्वही त्याला सुंदर वाटत होतं. तो हलकेच तिच्याजवळ झुकला आणि तिच्या कपाळावर अलगद किस केलं. पण जसे गौरीला त्याचा स्पर्श जाणवला, ती घाबरून पटकन उठून बसली. तिने अविनाशला इतक्या जवळ पाहिलं आणि त्वरित घाबरून मागे सरकली. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती होती. ती अजूनही कालच्या रात्रीतून पूर्णपणे बाहेर आलेली नव्हती. अविनाशने आश्चर्याने विचारलं, काय झालं? गौरी त्वरित रुसलेल्या आवाजात म्हणाली, मला हात लावू नकोस.
तिचा आवाज अजूनही दुखावलेला आणि घाबरलेला होता. अविनाशने दीर्घ श्वास घेत तिला समजावण्याचा प्रयत्न केला. तो शांत स्वरात म्हणाला, गौरी, जे काही आपल्या दोघांमध्ये घडलं ते प्रत्येक पतीपत्नीमध्ये होतंच. मी तुझ्याशी काही चुकीचं केलं नाही. मग तो थोडा गंभीर होत म्हणाला, आणि हे सगळं आई, स्वरावहिनी किंवा इतर कोणालाही सांगायचं नसतं. असे विषय कोणाशी शेअर करत नाहीत, समजलं? यावर गौरी मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली. मग आश्चर्याने म्हणाली, काय? सगळी माणसं असंच करतात? ती अजूनही पूर्णपणे गोंधळलेली होती. पुढच्याच क्षणी ती निरागसपणे म्हणाली, म्हणजे सगळे लोक आपल्या पत्नीवर असाच अन्याय करतात का? अविनाश तिचं बोलणं ऐकून क्षणभर दप्प झाला. पण गौरी तिथेच थांबली नाही. ती पुन्हा म्हणाली, काय, सूरज भाऊजींनीही स्वरावहिनीशी असंच केलं होतं का? त्यांनाही एवढंच दुखलं असेल? मग ओठ फुगवत ती म्हणाली, तुम्ही सुद्धा आणि तुमचा भाऊ सुद्धा किती वाईट आहात. तिच्या त्या बालिश आणि निष्पाप बोलण्यावर अविनाशला नकळत हसू आलं. तो हलकसं हसत म्हणाला, सगळे असंच करतात आणि त्यानंतरच बाळ होतं. हे ऐकताच गौरीच्या चेहऱ्यावर पुन्हा भीती उमटली. जणू तिला वाटलं, जर प्रत्येक वेळी असंच होत असेल तर हे किती कठीण आहे. दरम्यान अविनाश उठून बसला आणि ऑफिससाठी कपडे काढू लागला. पण गौरीच्या कमरेत आणि अंगात खरोखर खूप वेदना होत होत्या. तिला चालताना सुद्धा त्रास होत होता. सगळंच तिच्यासाठी नवीन, अनोळखी आणि अस्वस्थ करणारं होतं. तरीही काही वेळाने ती हळूहळू उठली, अंघोळ केली, कपडे बदलले, केस विंचरले आणि शांतपणे खोलीबाहेर आली. बाहेर तिच्या सासूबाई मोलकरणीशी घरातील कामाबद्दल बोलत होत्या. त्यांनी गौरीला पाहत प्रेमाने सांगितलं, बेटा, ये, नाश्ता करून घे. गौरी गप्प जाऊन बसली आणि शांतपणे नाश्ता करू लागली. समोर स्वरा आपल्या मुलाला मांडीवर घेऊन त्याच्याशी हळूवार बोलत होती. ते छोटंसं बाळ पाहताच गौरीच्या डोळ्यात पुन्हा चमक आली. ती हळूहळू उठून स्वराजवळ जाऊन बसली. हे पाहून स्वराचा कपाळावर हलकीशी आठी उमटली. गौरी घाबरत घाबरत म्हणाली, मी बाळाला पाडणार नाही. मग निरागसतेने पुढे म्हणाली, फक्त बसल्या बसल्या 2 मिनिटांसाठी घेऊ का? ती काही क्षण शांत राहिली आणि मग अगदी मनापासून म्हणाली, मला माहीत आहे, तू खूप यातना सहन करून बाळ मिळवले आहेस, म्हणूनच तुला भीती वाटते की कुठे बाळ पडू नये. गौरीच्या या बोलण्याने स्वरा क्षणभर थबकली. तिला पहिल्यांदाच जाणवलं की गौरी कदाचित इतकी निष्काळजी नाही जितकी ती समजत होती. तरीही ती म्हणाली, गौरी, तू खूप बेपर्वा आहेस. तुला अजून समज नाही की अपत्य किती मौल्यवान असतं आणि स्त्री किती यातना सहन करून ते प्राप्त करते. यावर गौरी शांतपणे म्हणाली, मला आता समजलं आहे. मग तिने पटकन हात जोडून सांगितलं, मी खूप आरामात बाळाला घेईन. मी सोफ्यावरून उठणारही नाही. तिच्या आवाजात एवढी प्रामाणिकता होती की शेवटी स्वराचं मन पाघळलं. तिने अतिशय काळजीपूर्वक आपलं बाळ गौरीच्या मांडीवर दिलं. बाळ हातात घेताच गौरीचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. ती त्याच्या छोट्या छोट्या हातांकडे आश्चर्याने पाहू लागली. त्याचे नाजूक बोटं, कोवळे गाल आणि निरागस डोळे पाहून जणू ती आपली सर्व वेदना विसरून गेली. ती अलगद त्याचा छोटासा हात आपल्या गालावर ठेवत म्हणाली, हा किती छान आहे. मग हसून म्हणाली, अगदी टिश्यू पेपरसारखा. स्वरा हलकसं हसली आणि म्हणाली, बाळं अशीच नाजूक असतात. गौरी काही क्षण बाळाकडे पाहत राहिली. मग अचानक म्हणाली, रात्री याचा रडण्याचा आवाज येत होता. स्वरा थकलेल्या आवाजात म्हणाली, हा पूर्ण रात्र झोपू देत नाही, सतत जागत असतो. हे ऐकून गौरी निरागसपणे म्हणाली, मग तुला खूप छान वाटत असेल ना, तू पूर्ण रात्र याला घेऊन बसलेली असतेस? स्वरा हसली आणि म्हणाली, छान कुठलं? माझे डोळे झोपेने मिटतात. मग मी रात्री सूरजला म्हणते, हे घ्या, आपलं बाळ सांभाळा, मला झोपू द्या. आता गौरीचा स्वर आधीसारखा कठोर राहिला नव्हता. तो बराच मवाळ आणि आपुलकीचा झाला होता. थोड्या वेळ बाळाशी खेळल्यानंतर गौरीने अतिशय जपून आणि काळजीपूर्वक त्या छोट्याशा बाळाला परत स्वराच्या मांडीवर दिलं. त्या रात्री जेव्हा अविनाश घरी परतला तेव्हा त्याने खोलीत येताच गौरीकडे पाहिलं. ती अगदी साध्या कपड्यांत शांतपणे बसली होती. ना केस नीट केलीये, ना कोणताही साजशृंगार. तिला पाहताच अविनाश सहजपणे म्हणाला, तू या साध्या रूपात काय करते आहेस? जा, जरा आवरून ये. हे ऐकताच गौरीच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिचं हृदय जणू दडपून गेलं. तिला क्षणात मागची रात्र आठवली.
तिच्या डोळ्यात भीती उतरली आणि ती घाबरलेल्या आवाजात पटकन म्हणाली, "नाही, प्लीज, आज नको." तिच्या आवाजात इतकी भीती होती की अविनाश त्वरित शांत झाला. त्याला लगेच समजलं की गौरी अजूनही आतून घाबरलेली आहे. त्याने लगेच आपला स्वर मवाळ केला आणि हसत म्हणाला, "अरे, मी तुला बाहेर घेऊन जायचं म्हणतोय." मग हलक्या आवाजात पुढे म्हणाला, "आज आपण हॉटेलमध्ये जेवण करू. चल, तयार हो." खरं तर तो गौरीच्या मनातली भीती कमी करू इच्छित होता. तिला हे जाणवावं असं त्याला वाटत होतं की तिच्या जवळ येण्याचा अर्थ फक्त तिची भीती किंवा वेदना नाही. गौरी अजूनही थोडी साशंक होती, पण तरीही ती शांतपणे उठली. हळूहळू तयार झाली, केस नीट केले, हलका ड्रेस घातला आणि मग त्याच्यासोबत बाहेर गेली. अविनाश तिला शहरातील एका सुंदर आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. गौरी आतल्या रोषणाईकडे आणि सजावटीकडे आश्चर्याने पाहत होती. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा तीच बालिश उत्सुकता दिसत होती. अविनाशने मेन्यू कार्ड तिच्या हातात दिलं आणि म्हणाला, "आज तू ऑर्डर कर." गौरी गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. तिला फारसं काही समजत नव्हतं. मग अविनाशने तिच्या आवडीच्या गोष्टी स्वतःच मागवल्या. जेवताना तो सतत तिच्याकडे लक्ष देत होता. कधी तिच्या प्लेटमध्ये पदार्थ वाढत होता, तर कधी ती नीट खाते आहे का हे पाहत होता. त्या संध्याकाळी त्याच्या वागण्यात पहिल्यांदाच एक शांत, प्रेमळ आपुलकी होती. जेवण झाल्यानंतर तो तिला एका मोठ्या सोनाराच्या दुकानात घेऊन गेला. चमचमणाऱ्या दागिन्यांकडे पाहून गौरी पुन्हा आश्चर्यचकित झाली. अविनाश तिच्याकडे पाहत हसला आणि प्रेमळ स्वरात म्हणाला, "जे आवडेल ते घे, मी तुला ते घेऊन देईन." गौरीने काही क्षण दुकानभर नजर फिरवली, पण पुढच्या क्षणी ती अगदी मनापासून म्हणाली, "मला तर फक्त बाळ हवंय." तिचं ते निरागस उत्तर ऐकून अविनाश काही क्षण शांत झाला. मग हलकसं हसत त्याने स्वतःच्या पसंतीने एक सुंदर ब्रेसलेट निवडलं. त्याने अलगद ते गौरीच्या मनगटात घातलं आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, "तेही फार लवकर येईल." गौरी त्या ब्रेसलेटकडे पाहत राहिली. तिला दागिन्यांपेक्षा अविनाशच्या त्या मवाळ वागण्याचंच जास्त आश्चर्य वाटत होतं. त्या रात्री घरी परतल्यानंतर अविनाशने तिच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. ना तो तिच्या जवळ गेला, ना काही बोलला. तो फक्त शांतपणे तिच्यासोबत वेळ घालवत राहिला. हळूहळू त्याने गौरीला आपल्या जवळ राहण्याची सवय लावायला सुरुवात केली. आता तो खोलीत आला की तिला दूर झोपू देत नसे, तिला आपल्या बाजूलाच झोपवत असे. जर तो लॅपटॉपवर काम करत बसला असेल तर तिलाही जवळच्या सोफ्यावर बसवून घेत असे. कधी हात पसरून तिला हलकेच आपल्याजवळ ओढून घेई, तर कधी तिचं डोकं अलगद आपल्या खांद्यावर टेकवत असे. सुरुवातीला गौरी प्रत्येक वेळी दचकत असे, पण हळूहळू ती त्याच्या स्पर्शाशी परिचित होऊ लागली. आता ती आधीसारखी लगेच दूर पळत नसे. तरीही जेव्हा अविनाश तिच्या खूप जवळ येई, तिच्या चेहऱ्याजवळ थांबे किंवा तिच्या डोळ्यात खोल पाहू लागे, तेव्हा तिच्या मनातली ती जुनी भीती पुन्हा जागी होत असे आणि ती नकळत घाबरून जाई. पुढे 1 महिन्यानंतर गौरीची प्रकृती अचानक बिघडायला लागली. तिला सतत उलट्या होत होत्या. कधी सकाळी उठताच मळमळ सुरू होई, तर कधी काही खाल्लं तरी लगेच उलटी होत असे. ती स्वतःही घाबरून गेली होती. शेवटी अविनाशच्या आईने तिला रुग्णालयात नेलं. तपासणीनंतर डॉक्टरांनी हसत सांगितलं, "अभिनंदन, ही गरोदर आहे." हे ऐकताच गौरीच्या चेहऱ्यावर असा आनंद उमटला, जणू तिचं जगच बदलून गेलं. तिच्या डोळ्यात चमक आली. ती अक्षरशः आनंदाने भारावून गेली होती. तिला फक्त एकच गोष्ट समजली होती, आता तिचं स्वतःचं बाळ येणार आहे. ती घरी परतल्यापासून सतत हसत होती. कधी आपल्या पोटाकडे पाहत असे, तर कधी स्वतःशीच बाळाबद्दल बोलत असे. अविनाशच्या आईने तिची काळजी अगदी तशीच घ्यायला सुरुवात केली, जशी त्यांनी स्वराची घेतली होती. वेळेवर दूध, फळं, औषधं, आराम, प्रत्येक गोष्टीकडे त्या लक्ष देत होत्या. पण गौरी अजूनही या सगळ्या काळजीच्या गांभीर्यापासून पूर्णपणे अनभिज्ञ होती. तिला फक्त एवढंच जाणवत होतं की सगळे तिची काळजी घेतायत कारण तिचं बाळ येणार आहे. काही दिवसांनी ती अविनाशजवळ बसून उत्साहाने विचारत असे, "आपलं बाळ जगात कधी येणार?" अविनाश तिच्याकडे पाहून हसे आणि प्रेमाने म्हणे, "राणी, एवढ्या लवकर बाळ येत नाही, याला वेळ लागतो." यावर ती ताबडतोब ओठ फुगवत म्हणे, "माझ्याकडून आणखी प्रतीक्षा होत नाही." मग अगदी निरागसतेने विचारी, "सांग ना, ते माझ्यासारखं असेल की तुमच्यासारखं?" यावर अविनाश हसत उत्तर देई, "तुझ्यासारखंच असेल, खूप निरागस आणि थोडंसं बावळट." हे ऐकताच ती त्वरित रागवत म्हणे, "मी बावळट नाही." आणि तिचा तो निरागस राग पाहून अविनाश मोठ्याने हसू लागे. हळूहळू दिवस सरकत गेले. गौरीचं पोट बाहेर येऊ लागलं. तिचं शरीर बदलत होतं. सुरुवातीला ती आरशात स्वतःकडे पाहून घाबरून जाई. ती म्हणे, "माझं पोट एवढं मोठं का होतंय? मी विचित्र दिसते आहे." तिला चालतानाही त्रास होऊ लागला. पाय सुजू लागले. रात्री तर तिच्या पायांत इतकं दुखत असे की ती बेचैन होऊन रडू लागे.
अनेकदा मध्यरात्री ती वेदनेने जागी होई तेव्हा अविनाश घाबरून उठून बसे आणि विचारत असे, काय झालं तुला? यावर गौरी रडत म्हणायची, पायांत खूप दुखतंय, सहन होत नाही. हे ऐकताच अविनाश त्वरित तिच्याजवळ बसत असे. त्याचे स्वतःचे डोळे झोपेने मिटत असत. दिवसभर काम करून तो थकलेला असे, तरीही तो शांतपणे तिचे सुजलेले पाय आपल्या हातात घेऊन दाबत बसे आणि हलक्या आवाजात म्हणे, तू झोप, मी आहे ना. कधी तो तिच्या पायांवर तेल लावे, तर कधी उशी ठेवून तिचे पाय उंच करे. गौरी त्याच्याकडे शांतपणे पाहत राहायची. हळूहळू तिच्या मनातही अविनाशबद्दल वेगळ्या भावना निर्माण होऊ लागल्या होत्या. आधी ती त्याच्यापासून फक्त घाबरत असे, पण आता तिला जाणवू लागलं होतं की हा माणूस तिची खरोखर काळजी घेतो. तो तिच्या एका वेदनेवरही अस्वस्थ होतो. तिच्यासाठी स्वतःची झोप, आराम आणि वेळ सगळं विसरतो. आणि कदाचित पहिल्यांदाच गौरीच्या मनात अविनाशसाठी प्रेमाची छोटीशी कळी उमलू लागली होती. फक्त गौरीचंच नाही, अविनाशचं आयुष्यही पूर्णपणे बदलत होतं. आता त्यांच्या खोलीत वेगळंच वातावरण निर्माण झालं होतं. भिंतींवर छोट्या छोट्या बाळांची गोंडस चित्र लावली गेली होती. जेव्हा 7वा महिना सुरू झाला तेव्हा अविनाशने बाळासाठी लागणारी सगळी खरेदी करून घेतली. गौरी ज्या कपड्यांवर हात ठेवत असे ते तो कोणताही विचार न करता विकत घेत असे. ती ज्या खेळण्यांकडे पाहत असे ती खेळणीही तो लगेच घेऊन देत असे. पण 9 महिने पूर्ण होत आले तसे गौरीची अवस्था पूर्णपणे बदलली होती. तिला स्वतःचं अस्तित्व खूप विचित्र वाटू लागलं होतं. कुशी बदलणं सुद्धा तिच्यासाठी कठीण झालं होतं. आता तिला समजू लागलं होतं की बाळ म्हणजे नेमकं काय असतं. बाळ फक्त रुग्णालयात जाऊन मिळत नसतं. अपत्याची देणगी म्हणजे काय असते हे कदाचित स्त्रीला तेव्हाच कळतं जेव्हा ती या सगळ्या टप्प्यांतून स्वतः जाते. बाळ जन्माला येण्यापूर्वीच आईला आपल्या बाळावर प्रेम होऊ लागतं, कारण ती त्याची प्रत्येक हालचाल आपल्या शरीरात अनुभवत असते. आणि गौरी ह्याच सगळ्या टप्प्यांतून जात होती. अपत्य जन्माला येण्यापूर्वीच स्त्रीच्या त्यागाची सुरुवात होते. तिला तेच खावं लागतं ज्याची बाळाला गरज असते. ती कितीही थकलेली असो, झोपेने भरलेल्या डोळ्यांनंतरही बाळाच्या प्रत्येक हालचालीवर तिला उठावं लागतं. 9 महिने पूर्ण झाल्यानंतर जेव्हा प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या तेव्हा गौरीला वाटलं जणू आता ती मरणारच आहे. वेदनांची तीव्रता इतकी जास्त होती की तिला स्वतःचे श्वासही थांबत असल्यासारखे वाटू लागले. इकडे अविनाशची ही अवस्था खूप वाईट झाली होती. गौरीच्या वेदनांनी भरलेल्या किंकाळ्या ऐकून तो पूर्णपणे घाबरून गेला होता. तो घाईघाईने आपल्या आईला खोलीत घेऊन आला. अविनाशची आई आणि स्वरा दोघींनी मिळून गौरीला आधार दिला. कसेबसे तिला गाडीपर्यंत घेऊन गेले. अविनाशची आई मागच्या सीटवर गौरीच्या शेजारी बसली. गाडी चालवत असताना अविनाश वारंवार तिचा हात पकडत म्हणत होता, काही होणार नाही, सगळं ठीक होईल. पण गौरी वेदनेने कणहत वारंवार एकच गोष्ट म्हणत होती, नाही, मी मरेन. तुम्हाला माहीत नाही मला किती वेदना होत आहेत. मला वाटतंय आज मी मरणार आहे. अविनाशची आई तिला धीर देत म्हणत होती, बेटा, तुला काहीही होणार नाही. वेदनेच्या प्रत्येक झटक्यासोबत गौरी अविनाशचा हात अजून घट्ट पकडत होती. आपल्या असह्य वेदना सहन करण्यासाठी तिने अविनाशच्या हाताचाच आधार घेतला होता. तो शांतपणे एका हाताने गाडी चालवत होता आणि दुसरा हात गौरीच्या हातात घट्ट पकडून होता. रुग्णालयात पोहोचताच त्याने ताबडतोब गौरीला व्हीलचेअरवर बसवलं आणि लेबर रूमकडे पाठवलं. बाहेर उभा असलेला अविनाश बेचैनपणे इकडून तिकडे फिरत होता. त्याच्या मनात विचित्र विचार येऊ लागले. तो आपल्या बाळाच्या आणि गौरीच्या सुरक्षिततेसाठी वारंवार देवाकडे प्रार्थना करत होता. पण काही वेळानंतर जेव्हा डॉक्टर बाहेर आले आणि त्यांच्या चेहऱ्यावरची उदासी अविनाशने पाहिली तेव्हा जणू त्याचा जीवच कासावीस झाला. तो घाबरतच त्यांच्याजवळ गेला आणि थरथरत्या आवाजात विचारलं, माझी बायको आणि बाळ ठीक आहेत ना? डॉक्टर म्हणाले, तुम्हाला मुलगा झाला आहे आणि बाळ पूर्णपणे ठीक आहे. हे ऐकताच अविनाशचे हृदयाचे ठोके आणखी वेगाने धडधडू लागले. त्याने ताबडतोब विचारलं, तर माझ्या बायकोला काय झालं? डॉक्टर म्हणाले, ऑपरेशन दरम्यान त्या बेशुद्ध झाल्या होत्या, पण अजूनही त्यांना शुद्ध आलेली नाही. साधारणतः काही स्त्रियांना लगेच शुद्ध येते, पण त्यांना थोडा वेळ लागेल. तेवढ्यात एक नर्स छोटंसं बाळ घेऊन आली आणि अविनाशच्या कुशीत दिलं. बाळाला पाहताच अविनाशच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला आठवू लागलं की गौरीला लहान मुलांची किती आवड होती, किती आतुरतेने ती आपल्या बाळाची वाट पाहत होती आणि आता ती स्वतःच बेशुद्ध अवस्थेत होती. तो आतून पूर्णपणे तुटून गेला होता. त्याने बाळाला प्रेमाने आपल्या छातीशी कवटाळलं आणि मग आपल्या आईच्या कुशीत दिलं. गयावया करत तो म्हणाला, प्लीज डॉक्टर, काहीही करून गौरीला शुद्धीवर आणा.
यावर डॉक्टर म्हणाले, आम्ही आमचा पूर्ण प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला भीती आहे की त्या कोमात जाऊ नयेत. पूर्ण रात्र अशीच निघून गेली आणि सकाळ झाली. बाळाला अविनाशच्या आईनेच दूध पाजलं. सूरजसुद्धा रुग्णालयात पोहोचला होता. अविनाशचे वडीलही आले होते. सगळ्यांच्या नजरा एका दिशेकडेच लागल्या होत्या. सगळ्यांची चिंता एकच होती, कारण गौरीला अजूनही शुद्ध आलेली नव्हती. तिला एका वेगळ्या खोलीत हलवण्यात आलं. डॉक्टरांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं, असं वाटतंय की या कोमात गेले आहेत. त्यांना शुद्ध कधी येईल हे आम्हाला माहीत नाही. हे ऐकताच जणू अविनाशचं संपूर्ण धैर्यच कोसळलं. तो तिथेच ढसाढसा रडू लागला. त्याने गौरीचा हात आपल्या दोन्ही हातांत घट्ट पकडला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, गौरी, प्लीज डोळे उघड. बघ, देवाने तुला किती गोंडस बाळ दिलंय, अगदी तुझ्यासारखं. उठ ना यार, असं नाही करत. प्लीज गौरी, डोळे उघड. बघ, तुझं बाळ तुला पाहण्यासाठी किती आतुर झालं आहे. अविनाशच्या डोळ्यांतले अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हते. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. बाळ खरंच जोरजोरात रडत होतं. अविनाशच्या आईच्या कुशीत असूनही ते शांत होत नव्हतं. पण गौरी मात्र अशा गाढ झोपेत होती की फक्त तिचे श्वास चालू होते. डोळे उघडण्याची काहीही चिन्ह दिसत नव्हती. हळूहळू वेळ पुढे सरकत गेला. अविनाशचे आई-वडील, सूरज आणि स्वरा सगळे घरी परतले. बाळालाही त्याची आजी आपल्यासोबत घेऊन गेली. पण अविनाश मात्र तिथेच रुग्णालयात बसून राहिला. 1 आठवड्यातच अविनाशचीही अवस्था खूप वाईट झाली होती. त्याची दाढी वाढली होती. रडून रडून त्याचे डोळे सुजले होते. तो वारंवार तिच्या जवळ बसत असे. तिचा हात हातात घेई आणि तिला जागं करण्याचा प्रयत्न करी. त्यालाही समजत नव्हतं की जी मुलगी कालपर्यंत त्याला विचित्र आणि बावळट वाटत होती, आज तीच त्याच्या आयुष्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट बनली होती. तिच्याशिवाय एक क्षणही त्याला चांगला वाटत नव्हता. काहीच चांगलं वाटत नव्हतं. इतकंच काय, त्याचं स्वतःचं बाळसुद्धा आता त्याला आनंद देऊ शकत नव्हतं. असाच 1 महिना निघून गेल्यानंतर डॉक्टरसुद्धा निराश झाले होते. त्यांनी अविनाशला सांगितलं, आम्हाला आता असं वाटत नाही की यांना शुद्धी येईल. परिस्थिती खूप गंभीर आहे. तुम्ही स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करा. जर तुमची परवानगी असेल तर आम्ही यांना इच्छामरणसाठी इंजेक्शन देतो. हे ऐकताच अविनाश संतापला. तो म्हणाला, नाही, या स्वतः श्वास घेत आहेत, म्हणजे या जिवंत आहेत. मी नाच्या बायकोसाठी इतका मोठा निर्णय घेऊ शकत नाही. मी तुमचं बिल भरतो आहे. माझं सर्व काही तिच्यावर खर्च करीन, पण मला खात्री आहे तिला शुद्ध नक्की येईल. तिकडे बाळ आता आपल्या आजीचंच लाडकं झालं होतं. तो आजीच्या कुशीतच आईची माया शोधत असे. 1 महिना, 2 महिने आणि मग 3 महिने निघून गेले, पण गौरीला अजूनही शुद्ध आली नव्हती. कधीकधी अविनाश आपल्या मुलाला आरवला सोबत घेऊन येत असे. तो आरवला गौरीकडे बोट दाखवत म्हणे, ही तुझी मम्मा आहे. त्याच्या मनात फक्त एकच आशा होती, ज्या दिवशी हे बाळ गौरीला मम्मा म्हणेल त्या दिवशी ती नक्की जागी होईल. गौरीला अविनाशवर प्रेम असो वा नसो, पण आपल्या बाळाशी तिचं नातं खूप गाढ होतं. गरोदरपणात सुद्धा ती अविनाशला वारंवार म्हणायची, अविनाश, माझं बाळ मला मम्मा तर म्हणेल ना? जेव्हा ते या जगात येईल तेव्हा सगळ्यात आधी माझंच नाव घेईल ना? माहीत नाही ते दिसायला कसं असेल, त्याचे डोळे कसे असतील, त्याचं नाक कसं असेल. आणि आज 4 महिने उलटून गेले होते, तरीही तिच्या डोळ्यांना स्वतःच्या बाळाला पाहण्याची परवानगी मिळाली नव्हती. अविनाश बाळाला गौरीच्या शेजारी झोपवून देई. बाळ आपल्या आईचे कपडे ओढत असे आणि मग जोरजोरात रडत असे. पहिल्यांदाच असं झालं की बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच गौरीच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडायला लागले. मशीनवर तिची हार्टबीट अचानक वाढली आणि हे पाहून अविनाशच्या मनात आशेचा एक नवा किरण जागा झाला. त्याने बाळाला अजून रडू दिलं. बाळ वारंवार गौरीचे कपडे ओढत होतं, रडत होतं आणि असं वाटत होतं जणू गौरीच्या डोळ्यांच्या बाहुल्या हलक्याशा हलल्या. हे पाहताच अविनाश घाबरला. त्याने ताबडतोब नर्स आणि डॉक्टरांना बोलावून घेतलं. गौरीच्या शरीरात झालेली ती क्षुल्लक हालचाल पाहून डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही आशेची एक झलक उमटली. त्यांनी सांगितलं, कदाचित हे बाळच आपल्या आईला शुद्धीवर आणेल, म्हणून रोज बाळाला घेऊन या, त्याला आईजवळ झोपवा. जेव्हा तिला आपल्या बाळाचा स्पर्श जाणवेल, त्याच्या रडण्याचा आवाज ऐकू येईल, तेव्हा ती नक्की जागी होईल. आणि मग खरंच तसंच घडलं. अविनाश रोज आरवला घेऊन येऊ लागला. अनेकदा तो मुद्दाम त्याला भुकेल्या अवस्थेत घेऊन येई. भुकेमुळे जेव्हा तो जोरजोरात रडू लागे तेव्हा अविनाश त्याला गौरीच्या शेजारी झोपवून दे. बाळ रडत असताना गौरीच्या निश्चल शरीरात जणू पुन्हा जीव परत येऊ लागला. एक दिवस तर बाळ इतकं मोठ्याने रडलं की गौरी अचानक उठून बसली. हे पाहून अविनाश क्षणभर स्तब्धच झाला आणि डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. गौरीने लगेच आपल्या रडणाऱ्या बाळाला उचलून छातीशी कवटाळलं. डॉक्टरांचं म्हणणं होतं की ही देवाचीच कृपा आहे, कारण कोमामधले रुग्ण अनेक वर्ष तसेच पडून राहतात आणि लोक शेवटी आशा सोडून देतात. पण कदाचित आपल्या बाळाविषयी असलेलं गौरीचं गाढ प्रेमच
तिला पुन्हा शुद्धीवर घेऊन आलं होतं. ती बाळाला छातीशी कवटाळून रडत होती. तिला असं वाटत होतं जणू आत्ताच तिचं ऑपरेशन झालं आहे आणि काही तासांतच तिला शुद्ध आली आहे. पण जेव्हा तिला सांगितलं गेलं की ती मागील 4 महिन्यांपासून बेशुद्ध होती, तेव्हा तिचा स्वतःचाच विश्वास बसत नव्हता. ती आपल्या बाळाला वारंवार चुंबन देत राहिली आणि अविनाश फक्त तिला पाहत राहिला. काहीच दिवसांत ती पूर्णपणे बरी होऊन घरी आली आणि त्यानंतर अविनाश तिची आणखी जास्त काळजी घेऊ लागला. तो तिला आपल्या कुशीत घेऊन झोपवत असे. त्याच्या मनात एक विचित्र भीती घर करून बसली होती. कुठे गौरी त्याला सोडून जाऊ नये. जेव्हा त्यांचा मुलगा 3 वर्षांचा झाला तेव्हा गौरीनेच हसत विचारलं, तुम्हाला नाही वाटत का की आरवला एखादा भाऊ किंवा बहीण असावी? यावर अविनाशने स्पष्ट नकार दिला आणि म्हणाला, नाही, मला असं अजिबात वाटत नाही. ती आश्चर्यचकित झाली आणि कारण विचारलं. तेव्हा अविनाश म्हणाला, माझा अनुभव खूप वाईट राहिला आहे, खरंच सांगतो. त्यावेळी मला वाटत होतं की माझाही जीव जाईल. एवढं बोलून तो गौरीला आपल्या छातीशी कवटाळून रडू लागला आणि म्हणाला, मी तुला गमावू इच्छित नाही. एक मूल पुरेसं आहे. गौरीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक वेळी आधीसारखंच घडेल असं नसतं आणि काळासोबत आयुष्य पुढे सरकत गेलं. त्यांच्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण झाली होती आणि आता त्यांना 2 मुलं झाली होती. पण आजही जेव्हा जेव्हा अविनाशला तो काळ आठवत असे तेव्हा तो गौरीला आपल्या मिठीत घट्ट कवटाळून घेई. गौरी हसत म्हणे, मला झोपू द्या ना, का त्रास देत आहात? त्यावर अविनाश शांतपणे उत्तर दे, झोप ना, फक्त माझ्या जवळ राहा. तू दूर गेलीस की माझा जीव कासावीस होतो. गौरी त्याला चिडवत म्हणे, तुम्ही कधीकधी अगदी लहान मुलांसारख्या गोष्टी करता. मग ती त्याला हलकेच दूर करत म्हणे, जरा मागे व्हा. आरवचा डोळा उघडला तर काय विचार करेल? आरव आता 5 वर्षांचा झाला होता. जेव्हाही तो आपल्या वडिलांच्या हातात आपल्या आईचा हात पाहत असे तेव्हा लगेच धावत येऊन तो गौरीचा हात अविनाशच्या हातातून सोडवून स्वतःच्या हातात पकडत असे आणि रागाने म्हणे, ही माझी मम्मा आहे. पप्पा, तुम्ही यांना हात लावू नका. पण अंश जन्माला आल्यानंतर आरवची जागा बदलली होती. आता आरव अविनाश सोबत झोपत असे. पण जेव्हा दोन्ही मुलं झोपून जात तेव्हा अविनाश मुलांना एका बाजूला अलगद झोपवून गौरीला आपल्या छातीशी कवटाळून डोळे मिटून घेई. कधीकधी गौरी त्याच्या या हट्टामुळे त्रासून जाई. पण अविनाशच्या प्रेमापुढे ती स्वतःला हतबल समजू लागे आणि शेवटी त्याच्या प्रेमासमोर हार माने. कदाचित प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या प्रेमासमोर कुठेतरी हतबल होत असते आणि त्याच्यासाठी स्वतःचा आरामसुद्धा विसरून जाते. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला आमची ही कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आभारी आहोत.